44 धावांना प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे दिलं गेलं देखील होतं. काय बॅटिंग आपण पाहिली, अगदी जर आपण पाहिलं तर म्हणजेच इथे जर आपल्या हातामध्ये 9 धावा द्यायची असेल तर 9 धावा देखील आपण देऊ शकलो असतो. इतके लांब लांब फटके ते मारले गेले होते मकरनकडून. मात्र शेवटचा चेंडू ज्याप्रमाणे जी संजूनं प्रशांतजी सोबत चर्चा केली की खरोखर कुठेतरी त्या चेंडूला त्यांनी मोठ्या पटकामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर तो षटकार तो मारू शकला असता. मात्र तो एक वेगळा तो एक दर्पण वेगळा माइंडसेट त्याचा होता की मला फक्त सिंगल खेळायचं आहे आणि या माइंडसेटनं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तो फसला गेला, अडकला गेला. नक्कीच प्रत्येक मुवमेंटला इथे माइंडसेट महत्त्वाचा असतो आणि जो आपण शेवटच्या चेंडूवरती बघितलं होतं मकरंद याची चांगली खेळी बघायला मिळाली, पण शेवटचा चेंडू ज्याप्रमाणे त्यांनी हाताळला गेला त्यानंतर रिझल्ट काय लागला तो आपण सर्वांनीच पाहिला होता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2025 क्रिकेटचा महासंग्रह आपण बघतोय. या स्पर्धेचं 26वं वर्ष आहे. जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना बहुतेक आपण बघणार आहोत. सत्यनारायण कोपरी वर्सेस सर्वेश्वर चिखलडोंगरे, 2 मातब्बर संघ आहेत विरार क्षेत्रातील आणि दोन्ही संघांकडे बदल क्षमता आहे. 6 षटकांचे हे सामने असतील. प्रत्येक इनिंगमध्ये आपण म्हणा दोन्ही एंडकडून हे खेळ आपण सामने सकाळच्या सत्रापासून बघतोय. आणि सकाळ सत्रापासून बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये थोड्या धावाच्या कमी झाल्या होत्या, परंतु जसं दुपार सत्र सुरू झालं खेळपट्टी ही थोडी टणक झाली. त्यानंतर धावांचा वेग जो आहे तो जास्त वाढला गेलाय. कारण नारंगीचं जे मैदान आहे या मैदानावरती ज्या वेळेला पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी केली जाते त्यावेळेला फलंदाजाला पुरेपूर असा हवा ही आपल्याला या मैदानावरती बघायला मिळत असते आणि त्याचाच फायदा घेत असताना फलंदाज या वेळेला जास्तीत जास्त धावा उभारण्यात यशस्वी होत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. सत्यनारायण कोपरी वर्सेस सर्वेश्वर चिखलडोंगरे. भरत आणि सचिन यांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तर विकी गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहे. पहिलं षटक आहे पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी करत असताना विकी. पहिला चेंडू यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळलेला चेंडू होता. कव्हर मिड शॉटमध्ये कव्हरमध्ये चेंडू येतोय आणि यावेळेला पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन धावांचा श्रीगणेश केला जातोय. नक्कीच सुरुवात थोडी हलकी आहे, पण अजून येणारे बरेच चेंडू बाकी असतील आणि त्याच चेंडूमध्ये काय घडेल काय भिडेल आपण नक्कीच बघणार आहोत. एक नक्कीच तो उल्लेख केला होता मानसिकतेचा. इथे आपण 6 ओव्हरच्या मॅचेस खेळतो दर्पण, त्याच्यामुळे 6 ओव्हरच्या मॅचेस खेळताना देखील एक तुमची वेगळी मानसिकता असणं हे गरजेचं आहे. आणि खास करून दोन्ही एंडनं खेळायचे आहेत. एका एंडनं आपण खेळत नाही आहोत तर दोन्ही एंडनं आपण खेळतोय. त्याच्यामुळे कुठल्या एंडनं तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, कुठल्या एंडनं तुम्हाला सावधगिरी बाळगायची, ह्या देखील गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ हे जवळचे संघ आहेत. एका साईडला सत्यनारायण कोपरी तर एका साईडला आपण पाहतोय सर्वेश्वर चिखलडोंगरी हा संघ पाहतोय. नक्कीच चेंडूला बघितलं तर थोडासा ऑफ कटर पद्धतीने हाताळलेला चेंडू होता. पडल्यानंतर थोडा बाहेरच्या साईडला निघाला होता. यावेळेला मात्र थोडं रक्षात्मक पद्धतीने चेंडूला फ्लिक केलं जाते. डीमधून क्षेत्ररक्षक पुढे गेलं तेव्हापर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर रक्षात्मक पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण चेंडू जर बघितलं तर नवीन आहे आणि नवीन चेंडूवर जास्तीत जास्त प्रहार करण्याचा प्रयत्न हा फलंदाजाकडून होत नाहीये. कारण त्यांना माहिती आहे 6 षटकांचा खेळ आहे आणि 6 षटक जर खेळून पूर्णपणे काढले तर नक्कीच 70 ते 75 धावांपर्यंतचा जो मजल आहे ते आपण गाठू शकतो. नक्कीच 70 धावा काय समाधानकारक स्कोर आहे. मग ज्याप्रमाणे आपण क्रिकेट पाहतो दर्पण सकाळपासून मैदानाच्या आतमध्ये की ते 56 धावा देखील डिफेन्स करताना नाकी न आलं होतं. अशा प्रकारचे देखील आपण क्रिकेट पाहिलंय. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. चेंडू आदळला गेला तो पॅटवर लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. ही धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 3. भरत आणि सचिन ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सत्यनारायण कोपरी या टीमची. गोलंदाज सज्ज झाला आहे. नितीन गणपत पाटील स्टँडच्या दिशेतून विकी या गोलंदाजाला आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती. लाऊड अपील. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला. पुन्हा एकदा टर्न पाहायला मिळतोय. मातीचं विकेट आहे दर्पण आणि त्या मातीच्या विकेटचा खऱ्या अर्थानं स्विंगचे सुलतान जे आहेत त्यांना चांगल्या प्रकारे फायदा मिळतोय. नक्कीच फायदा मिळतोय, पण विकीची गोलंदाजी आपण बघितली ना तर पहिल्या चेंडूपासून जे चेंडू हाताळले ते ऑफ कटर पद्धतीने हाताळले. म्हणजे चेंडू पडल्यानंतर हा USTच्या बाहेर निघतोय.
म्हणजे फलंदाजाला जास्तीत जास्त इथे त्रास होते, कारण ज्या वेळेला ऑन साईडला फटका खेळत असतो ना त्यावेळेला थोडा त्रास देणारा हा चेंडू आहे. आणि अजून एक गोष्ट आपण बघितली तर चेंडू पडल्यानंतर खालच्या टप्प्यात राहतोय, त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात येणं हे थोडंसं कठीण होतं. आपण या खेळपट्टीवर बघितलं तर सचिन पुन्हा एकदा आपल्या फलंदाजी मार्कवरती तयार असेल. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, डिगमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि झेल केले झाले मारून नाताई झेड सुटतोय आणि याचा फायदा. एक धाव सहजरित्या पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र पहिल्याच चेंडूवरती बघितलं तर पहिली धाव घेताना थोडासा स्लो घेतली होती, मुळे दुसऱ्या धावेचा इथे काय इरादा त्यांचा व्यक्त केला नाही. आता षटकाची समाप्ती होते, धावसंख्या 2 पोहोचते 4 वरती. पहिलं षटक समाप्त होतं, येणारे अजूनही 5 षटक बाकी असलेलं आपण ॲप्शन रिप्ले मध्ये बघतोय. थोडंसं चेंडू हलक्याताने खेळलं होतं, तितका जोर लावायला पाहिजे होता, या फटक्यामध्ये तितका जोर लावला नाहीये, त्यामुळे चेंडू हा जवळजवळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला होता, परंतु शेवटच्या क्षणी हा हातातून निसटला जातोय आणि इथे थोडीशी चूक होते. धावसंख्या पहिली ते 4 वरती, एक षटक समाप्त होते. देऊया एकदा डीजेला संधी आणि येऊया पुन्हा आपण मॅचच्या दिशेने. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. वेलकम बॅक पुन्हा एकदा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 सुवर्ण वर्षाच्या दिशेनं वाटचाल करणारी आपण स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक दर्पण आणि ही जी 2 षटकं आहेत, 6 षटकांच्या आपण मॅचेस पाहतोय, त्याच्यामध्ये ही जी 2 षटकं आहेत, एक तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि बॅटिंग पॉवर प्ले, हे 12 चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहेत दोन्ही टीमसाठी. इथून मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा या सत्यनारायण कोपरी या टीमनं फलकावर लावल्यात. इथून भरपूर अपेक्षा होती. चर्चा ज्यावेळेस टॉस बॉक्समध्ये केली गेली होती त्यावेळेस प्रशांतजी सोबत चर्चा करताना कॅप्टननं म्हटलं होतं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जवळपास 15 ते 20 धावा, काही कॅप्टनने ते उल्लेख केला होता की 15 ते 20 धावा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतील. अगोदर मन बनवलं होतं, आपली बॉडी जी आपण पाहिली या ठिकाणी थोडंसं चेंज केली होती, जवळपास स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी टर्न केलं होतं आपल्या बॉडीला, मात्र ती शैली ओळखली होती अगोदर गोलंदाजांना. चांगला चेंडू हाताळला गेला, चेंडू ते डॉट. रिप्ले आपण पाहू शकाल, पहा चेंडू रिलीज होण्या अगोदरच मात्र तो स्टँड चेंज केला होता बॅटरनं. दरम्यान पुन्हा एकदा वेळेला स्लीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, क्षेत्ररक्षक त्यांना आता हे डायरेक्ट फेकी होईल का, आणि यस मात्र इथे चुकतायत. यस नो वेटचा अभाव आपल्याला बघायला मिळतोय आणि धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होईल तो कोपरी संघाचा. आणि महत्वपूर्ण विकेट सचिन या ठिकाणी बाद होती. 6 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 2 धावा या आपण फलकावर पाहिल्या सचिनच्या बॅटमधून. म्हणजे हे आपल्याला नक्कीच स्पष्ट झाले की एक गोलंदाजी जी आहे, खास करून सर्वेश्वर चिखल डोंगरी या टीमची, तर आतापर्यंत तर्पण तिखट मारा हा आपण चिखल डोंगरी या टीमचा पाहिलाय. येस नक्कीच. गोलंदाजी पहिले तर पहिल्या षटकामध्ये विकी यांच्याकडून सुद्धा चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कारण लाईन लेंथ कट आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो बॉल जोपर्यंत फलंदाजाला समजत नाही अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला सर्वेश्वर चिखल डोंगरे या संघाकडून आपल्याला बघायला मिळाली होती. दरम्यान बघितलं तर दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात गडी बाद झाला सचिनच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पहिली तर आतापर्यंत 4 आहे, 1 गडाच्या मोबदल्यामध्ये सत्यनारायण कोपरी या संघाची. आणि नव्याने फलंदाज जात आहेत तर राजेश ओगे. राजेश ओगे यांना पहिलं तर डावकुरे हाताचे फलंदाज आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे आणि नक्कीच बघितलं तर या मैदानावरती त्यांचा फायदा होऊ शकतो, कारण दोन्ही एंडकडून खेळायचा आहे. ज्या वेळेला खाडी एंड करून खेळलं जातं त्यावेळेला नक्कीच तो फायदा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी होत असतो, परंतु ज्या वेळेला आता पॅव्हलियन एंडकडून खेळतात त्यावेळेला नक्कीच तो डाव्या हाताच्या फलंदाजासाठी हा पुरेपूर हवा आपण बघतोय तर ती दुपार सत्रामध्ये वाहताना आपल्याला बघायला मिळते. त्यासाठी तर्पण मी म्हटलं होतं की आपण दोन्ही एंडनं ही स्पर्धा खेळतोय, त्याच्यामुळे तुमच्याकडे देखील एक कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे तुमच्या टीममध्ये. लेफ्ट हँड राईटचं कॉम्बिनेशन तुमच्या टीममध्ये असणं गरजेचं आहे, तर खूप ते चांगलं असेल. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की राजेश ओघे जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात, लेफ्ट हँड बॅटर आहेत, आणि नक्कीच एक हे जे कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये तर्पण पाहतोय ना, हे योग्य कॉम्बिनेशन आहे. म्हणजे कुठल्याही एंडनं जरी खेळ सुरू असला तरी मोठे फटके 100% मारण्याची ताकद कुवत या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. नक्कीच आपण याची चर्चा पुढच्या
चेंडू नंतर करणार आहोत. दरम्यान राजेश होगी आपल्या बॅटिंग मार्फत यावेळी आपल्याला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांना ते वन बाउन्स चेंडूला गॅदर केले जाईल. पहिली धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता मात्र स्वतःला रोखतायत. अजून एक धाव फलकावरती अर्जित होईल. धावसंख्या 2 पोहोचते 5 वरती. ज्या वेळेला आपण दोन्ही एंडकडून खेळण्याचा प्रयत्न केला असं सांगतोय ना, त्यावेळेला मागची मॅच आपण बघितली तर ज्या वेळेला खाडी एंड करून फलंदाजी होत होती मकरनच्या बॅटमधून जवळजवळ 4 षटकार आले होते. परंतु या पॅव्हलियन एंडकडून ज्या बॅटिंग करत असताना एक शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेणं सुद्धा त्यांना कठीण पडलं होतं. म्हणजे दोन्ही साईडने तुमची खेळ जो आहे तो होणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि पॅव्हलियन एंड कडून बॅटिंग करणं थोडंसं रिक्स आहे. मोठे फटके खेळणं. व्हेरिएशन पाहिलं होतं. गती थोडीशी कमी होती. एक ट्रॅप रचला होता. फर्स्ट वॉच वॉट कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ द डे. काय कॅच. आणि या कॅच साठी संपूर्ण जर आपण मैदानाची पाहणी केली तर संपूर्ण ठिकाणावरून संपूर्ण एंड कडून मात्र फक्त टाळ्या टाळ्या आणि टाळ्या या फिल्डरसाठी येत आहेत. काय कॅच पकडलं. जबरदस्त कॅच. भरत पाटील आयकॉन खेळाडू म्हणून आपण या खेळाडूला बऱ्याचदा अनेक स्पर्धांमध्ये पाहिले आहे. ही मोठी विकेट आहे. तर पण ही मोठी विकेट आहे. ही कॅच पकडले की मॅच पकडले हे नंतरचा विषय आहे. मात्र हा जो कॅच आहे आपण पायावरचा चेंडू होता. पाठवून द्यायचं फाईन लेग क्षेत्रामध्ये पाठवून द्यायचं होतं. परंतु शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये हर्ष मात्र तैनात होते आणि उलट्या दिशेने धावत जाऊन तो झेल घेतला. पडत असताना सुद्धा चेंडूला हातातून पडून दिला नाही आणि नक्कीच वाखण्याजोगं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. आणि हा झेल जेव्हा बघितला तेव्हा आपल्याला 1983च्या वर्ल्ड कपची आठवण येते. कारण कपिल देव यांनी जो उलट्या दिशेने धावून घेतलेला झेल होता ना तो महत्वाचा ठरला होता. तसाच हा झेल महत्वाचा ठरेल का हे नक्कीच आपल्याला ज्यावेळेला मॅच संपेल, हा सामना संपेल त्याला बघणार आहोत. भरत पाटील याचा मोठा गडी सत्यान कोपरी संघाचा बाजूतून बघतोय. मोठी विकेट. मोठी विकेट. एक आयकॉन खेळाडू मी का म्हटलं पहा, वारंवार तो कॅच डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातो. कारण तो वारंवार जो कॅच आहे, जो कॅच पकडलाय तो प्रत्येक जे आमचे दर्शक आहेत ते नक्कीच विचार करते आम्हाला पाहायचं आहे, आम्हाला पाहायचं आहे. आणि कदाचित तो फिल्डर त्या ठिकाणी होता ना त्याच्या कदाचित आज संध्याकाळी स्टेटसला देखील तो कॅच नक्कीच दिसेल. काय कॅच पकडलाय. मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट भरत पाटील त्या ठिकाणी बाद होत आहेत. नक्कीच चांगली कॅच आपण बघायला. यानंतर नव्याने फलंदाज दीपेश लोखंडे यांना बघतोय. यावेळेला मात्र बघितलं तर चेंडू आतल्या बाजूला येणारा चेंडू होता. इन स्विंगर बॉल होता. बॅटला खेळून गेलायचं होतं. ते ऑफ दिशेला खेळायचं होतं परंतु चेंडू शेवटच्या ठिकाणी खालच्या टप्प्यात राहिला आणि अजून एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय. तो गोलंदाज सर्वेश्वर चिखलडोंगरे यांच्या मार्फत. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय तर बोटांवर चेंडूवरती बोट फिरवली गेली होती. शेवटच्या क्षणी ललित गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. मातीचं विकेट आहे त्याच्यामुळे चांगला टर्न पाहायला मिळतोय. यावेळेस देखील प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची एज लागली गेली आणि चेंडू मात्र जवळपास शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल इथे मिळेल. वॉटर बॉलिंग. कौतुक असेल ललित यांचं, नक्कीच कौतुक असेल. पहा कशा प्रकारे गोलंदाजी ललितने केलं. फक्त आणि फक्त 2 धावा या गोलंदाजांना आपल्या या ओव्हरमध्ये खर्च केल्या आहेत. 4 चेंडू डॉट हे आपण पाहू शकाल. अनेक सफलता. सक्सेस ओव्हर मी नक्कीच म्हणेल ललित यांची. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय सत्यनारायण कोपरी या टीमच्या. बघितलं 6. ऍक्शन रिप्लेमध्ये बघतोय ललित यांचं षटक आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप चेंडूचा प्रयत्न केला होता. नंतर डॉट धावचीच्या स्वरूपात सुद्धा एक गडी बाद करण्यात त्यांना यश प्राप्त झालं. नंतर झेलच्या स्वरूपात सुद्धा एक गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. आतापर्यंत बघितल्यानंतर सर्वेश्वर चिखलडोंगरे या संघाकडून विकी आणि ललित यांनी तिखट मारा जो केला तो बघायला मिळाला होता. कारण एकही एक्स्ट्रा धाव नाहीये आणि आतापर्यंत 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यात 2 महत्वाचे गडी सलामवीर त्यांनी सुद्धा डगआउटमध्ये परत पाठवलेत. म्हणजेच काय तर नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते सर्वेश्वर चिखलडोंगरे या संघाकडून. नक्कीच. तर पण आणि की ही 12 चेंडूंचा जो खेळ होता सुरुवातीचा म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले हे 12 चेंडू खूप महत्वाचे होते. इथून तुम्हाला तुमचं फाउंडेशन मजबूत करायचं होतं. सुरुवात तुम्हाला दणक्यात करायची होती. मात्र ही सुरुवात थांबवली. या 12 चेंडूच्या खेळीमध्ये आपण काय पाहिलं तर ही सुरुवात जी आहे सत्यनारायण कोपरी या टीमची थोडीशी मंदावले. या सुरुवातीला मात्र नक्कीच आळा घालण्याचं काम या ठिकाणी केले ते म्हणजेच या गोलंदाजानं. एक तर नक्कीच मी नाव घेईल ते म्हणजेच विकी याचं नाव घेईल. त्यानंतर नक्कीच नाव घ्यायचं गेलं तर ललित याचं मी नाव घेईल. काय गोलंदाजी केली या दोन्ही गोलंदाजांना. दरम्यान पुढचा चेंडू असेल. यावेळेला मात्र हलक्याने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू निघून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांना ते मिसफील्ड होतंय आणि या इनिंग मधील
पहिला चौकार सत्यान कोपरी संघासाठी दीपेश लोखंडे याच्या बॅट मधून. ही तर क्रिकेटपटूंची ऍक्शन रिप्ले मध्ये बघतोय तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू होता. हलक्याने चेंडूला खेळून काढलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, त्याच्या स्वरूपात चौकार आपल्याला बघायला मिळतं. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू राहतोय खालच्या टप्प्यामध्ये, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता, ज्या चौकाराने थोडंसं प्रेशर रिलीज झालं होतं. या डॉट चेंडू नंतर ते प्रेशर पुन्हा एकदा थोडंसं बिल्ड होताना आपण बघतोय श्री सत्यनारायण कोपरी या संघासमोर. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते, मात्र गोलंदाजीला एक साजेच असतं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स लेवल बॉलरचा नेहमी वाढताना आपण पाहिलाय. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑन च्या दिशेनं फील्ड केला गेला, स्ट्राईक एंडला थ्रो केला जातोय. सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल. अगदी बांधून ठेवलंय मी म्हणेन. हात खोलण्याची कुठल्याही प्रकारची संधी मात्र गोलंदाज त्या ठिकाणी देत नाहीयेत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 11. 2 विकेट आतापर्यंत पडल्या आहेत त्या सत्यनारायण कोपरी या टीमच्या. नक्कीच गोलंदाजीने बघितलं तर जखडून ठेवलाय. ही सुरुवात आहे, परंतु अजूनही येणारे 3 ते जवळजवळ 3 षटक अजूनही बाकी आहेत. आणि 3 षटकामध्ये जर चांगले फटके खेळले तर नक्कीच सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो. आणि त्यासाठी मात्र फलंदाजी तशी करावी लागेल. आणि दोन्ही फलंदाज आपण बघतोय, राजेश ओगे आणि दीपेश लोखंडे यांच्यामध्ये क्षमता आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सामन्यामध्ये ते आपल्या संघाला तारणहार ठरलेले आहेत. नक्कीच इथून चांगली फलंदाजी होणं हे श्री सत्यनारायण कोपरी संघासाठी आणि या दोन्ही फलंदाजांसाठी गरजेचं असेल. कुठेतरी एखाद्या खेळाडूला अँकर रोल अदा करावा लागेल किंवा एखाद्या खेळाडूला आपल्या टीमची जबाबदारी घ्यावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप अपेक्षित असेल. रेंज पासून लांब होता, व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू, लाईन खराब पाहायला मिळते. पंच वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला. तो रिप्ले तुम्ही पाहू शकाल. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर वळतोय. व्हाईट या इनिंग मधला नक्कीच पहिली आव्हांतर धाव, पहिला व्हाईट आपण नोंदवला गेलाय. कडक कडक फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, क्रॅकिंग कव्हर ड्राय आपण या ठिकाणी पाहिला. चेंडू थांबणार नाहीये, काय वेगानं चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षक कव्हर क्षेत्ररक्षक शॉटमध्ये ठेवला होता. त्यानंतर बघितलं तर क्लासिक कव्हर ड्राईव्ह आपल्याला राजेश ओगे यांच्या बॅटमधून बघायला मिळाला. राजेश ओगे यांच्याकडे मी जास्त थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला होता की क्षमता आहे, पॉवर सोबत क्लासिक शॉट सुद्धा असणं गरजेचं आहे आणि ते क्लास या मैदानावरती बघायला मिळते राजेश ओगे यांच्या बॅटमधून. यावेळेला मात्र पुन्हा बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जाते. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवलं जाईल का? आणि यस, चांगला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. फेकी होईपर्यंत तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला गेला होता, परंतु यस नो वेट आणि स्वतःला थांबवतायत आणि या 2 धावा धावा फलकावरती अर्जित केले जात आहेत. धावा होतील 18 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज त्या मुलानं खरोखरच एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकतर भरत पाटील यांचा कॅच, त्यानंतर मात्र हा जो चौकार आहे हा चौकार त्याने अडवला. या 2 धावा देखील त्याने आपल्या टीमसाठी थांबवल्यात. तर हे त्याचं जे कार्य आहे आपल्या टीमसाठी हे देखील खूप बहुमूल्य आहे. खूप 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 जास्त एफर्ट्स आपल्याला बघायला मिळाले, कारण या 2 धावा किती महत्वाच्या असतात. एकेरी दुहेरी धाव सुद्धा किती महत्वाची असते आपल्या गेल्या सामन्याने बघायला मिळालं होतं शेवटच्या चेंडूवरती. 18 धावा 2 गडी बाद आपण स्थिती पाहतोय सत्यनारायण कोपरी या टीमची. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकी या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर शॉर्ट बॉल होता. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता ऑन साईडला. आणखीन एक चांगला चेंडू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. सत्यनारायण कोपरी या टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 2 बाद 18 धावा. आपण बॉलिंग समरी बघितले तर विकी आणि ललित यांनी षटक जे हाताळलं होतं आतापर्यंत खूप तिखट मारा बघायला मिळाला, कारण जवळजवळ 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलक धावा आहेत त्या फक्त 18 धावा. ती 2 गडी महत्त्वाचे सलामवीर जे होते ते सुद्धा डगआउटमध्ये परतलेले आहेत.
आता येणारे 18 चेंडू बाकी असतील आणि 18 चेंडूमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न केला जाईल तो दीपेश आणि राजेश यांच्या मार्फत. आपण सत्यान कोपरी संघाकडून बघितलं तर पहिल्याच षटकामध्ये त्यांना जखडून ठेवलं होतं, जवळजवळ 4 ते 5 धावा घेतल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तेवढ्याच धावा आपल्याला बघायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये एक 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले, एक चौकार बघायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेने राजेश यांच्या बॅटमधून त्याच्या जोरावरती 18 धावा आपण धावफलकावरती बघतोय. दरम्यान ललित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेला मात्र थोडासा चेंडू बाहेरच्या साईडला निघणारा चेंडू होता, शरीरावर आदळतोय. मात्र यावेळेला अजून एक निर्धाव चेंडू हाताळला जातो तो ललित यांच्या मार्फत. ललित यांची गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे. पहिला स्पेल आपण ललितचा पहिला चला रिप्ले आपण पाहू शकाल. पहा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी नटराज मुद्रेमध्ये या स्ट्रोकला खेळायचं होतं. ऑन साईडला अपील केली गेली, मात्र कुठेतरी हाईट फॅक्टर पंचांच्या निदर्शनामध्ये आल्या कारणास्तव पंचांना मात्र नॉट आउट करा दिलं गेलं. 18 धावा 2 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉट बॉल होता यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, प्रयत्न चांगला केला होता, अगदी तो उंजळीत कॅच देखील पडला होता. आता सिंगल मिळेल. 2 धावा माफ करा, त्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. पाहू शकाल तुम्ही नक्कीच टर्न झाला होता आणि इथे मात्र काय स्ट्रोक खेळला गेला होता, ऑफ साईडला पंच केलं होतं चेंडूला आणि जवळजवळ तो हाताच्या ओंजळीमध्ये चेंडू देखील पडला गेला होता. मात्र अंतिम क्षणी त्या ठिकाणी कॅच झाला तो ड्रॉप. नक्कीच शरीरापासून लांब खेळलं गेलं होतं, तितकीशी पॉवर जनरेट झाली नाही. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप फुलटॉस चेंडूला पाठवून दिलंय सरळ थर्ड मॅचच्या दिशेने. चेंडू निघून जातोय 1 बाउन्स चौकार आणि हा येतोय मच नीडेड चौकार. षटक आपण मार्गस्थ असताना बघतोय. फुल टॉस पद्धतीने हाताळलेला चेंडू होता, लॉर फुल टॉस पद्धतीने हाताळायचा होता, परत स्विच हिट पद्धतीने चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार चौकारासाठी. फ्लाईट दिली होती आणि त्या फ्लाईटचा पूर्वी वन हँड चेंडूला पिक केलं गेलं. क्लासिकल स्ट्रोक खेळला गेला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा होता. यावेळेस काय चेंडू अगदी खोलव्या टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. इंटरव्हल झालाय. 3 षटकांचा खेळ आपण पाहिलाय आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला होता तर्पण की एखादी पार्टनरशिप अपेक्षित आहे किंवा एखाद्या खेळाडूला जबाबदारी घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि मॅक्झिमम म्हणजे एक समाधानकारक स्कोर मी तर म्हणेल 24 झाल्यात. इथून अजूनही 25 धावा म्हणजे मॅक्झिमम 50 धावा जरी फलकावर आल्या तरी एक समाधानकारक स्कोर आपण म्हणू शकतोय. नक्कीच समाधानकारक स्कोर उभं करणं गरजेचं असेल. यावेळेला मात्र अजून पुन्हा एकदा बघतोय उजवीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता, परंतु अजून चेंडू मध्ये येतोय सरळ यष्टीच्या हातामध्ये. टर्न जो बघतोय आपण जो प्राप्त केलाय चिखलडोंगरे संघाच्या गोलंदाजाकडून तो आपण पहिल्या चेंडूपासून बघतोय. ज्या वेळेला या इनिंगला सुरुवात झाली त्यावेळेलापासून आपण बघतोय की प्रत्येक चेंडूवरती एक अतिरिक्त टर्न आपल्याला बघायला मिळतोय. ललित पुन्हा गोलंदाजी मागतोय यार. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा होता, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू निघून जातोय आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. राजेश ओके दुसऱ्या दिवशी धावता येतात, परंतु इथे येस नो वेट अजून एक गडी बाद होईल तो धावचीच रूपात श्री सत्यनारायण कोपरी या संघाचा आणि 24 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच पंचांचा इशारा येईल आमच्याकडे. कोणाला परतावं लागेल कदाचित राजेश ओघे यांना परतावं लागेल कारण दीपेशनं मात्र स्ट्राईक सोडली नव्हती, त्याचा तो विचारच नव्हता या 2 धावा कंप्लीट करण्याचा. मात्र कॉल होता राजेश ओघे यांचा आणि या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं राजेश ओघे कुठेतरी फसले गेले. एक मोठी विकेट. यावेळेस सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र दर्पण या ठिकाणी मात्र चहामध्ये पडला हा मिठाचा खडा. राजेश ओघे परतीच्या मार्गी आउट. सुरू असलेला सामना बघतोय सत्यनारायण कोपरी वर्सेस सर्वेश्वर चिखलडोंगरे या संघामध्ये आपण सामना बघतोय. ज्या वेळेला सामन्याला सुरुवात झाली, पहिल्या इनिंगला सुरुवात झाली त्यावेळेला आपण बघितलं तर पहिल्या चेंडूपासून ग्राफ हा वरती जात असतो, परंतु सत्यनारायण कोपरी संघाचा बघितलं तर तो ग्राफ जो आहे तो कुठेतरी स्टेबल झालेला आपल्याला बघायला मिळतोय. कारण पहिल्या षटकात दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा आपण बघितल्या होत्या जकडून ठेवलं गेलं होतं, तिसऱ्या षटकामध्ये थोडासा धावा आपण बघतोय ग्राफ डीबीएन लाईव्हच्या मदतीतून हे सर्व आपल्याला दृश्य आपण स्क्रीनवरती बघतोय. तर पहिलं दुसरं षटक जे होतं ते पुन्हा थोडंसं खाली होतं, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या
परंतु चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा जखडून ठेवण्यामध्ये यश प्राप्त होते ते चिखलडोंगरी या संघाला. आणि सत्यान कोपरी संघाकडून ती क्षमता आहे, परंतु क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे आणि ती कुठेतरी कमतरता आपल्याला बघायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेला ऑन साईडला खेळलं जाते, डी मधून क्षेत्ररक्षण पूर्ण वरती येईल, नव्याने फलंदाज जात आहेत निखिल ओगे. यावेळेला मात्र एक धावेवरती समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे शेवटचे 12 चेंडू आहेत आणि इथून मात्र अधिक धावा म्हणजे 20 ते 25 धावा स्कोरबोर्डवर आहे, तर 50 धावा मी मगाशी म्हटलं तर पण की समाधानकारक स्कोर असेल. मात्र चिखलडोंगरी हा संघ विचार करत असेल की ज्याप्रमाणे आम्ही थांबून ठेवले आहे कोपरी या टीमला, त्याप्रमाणे आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत थांबून ठेवायचं आहे. शॉर्ट बॉल काय चेंडूला खेचलंय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू लँड झाला. स्टँड अँड डिलिव्हर 6 षटकार. त्यावेळेस निखिल ओघे अगदी क्रॉस अँगल मध्ये खेळला होता, शॉर्ट ऑन पुलचा फटका आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या प्रयत्न चांगला केला होता फिल्डरनं, मात्र त्या प्रयत्नाला यश नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू लँड झाला. सरळ 6 धावांसाठी निखिल ओघे यांच्या बॅटमधून आपण कणकणीत षटकार पाहिला. हा षटकार नाहीये तर कोपरी टीमला ऊर्जा देणारा फटका. द मिस्टन स्टोक आहे, उंची जास्त घेतोय, चेंडू हवेत, फिल्डर जेलच्या खाली आणि त्यावेळेस निखिल ओघे यांची देखील खेळी समाप्त. बिग विकेट, एक षटकार. त्यानंतर मात्र निखिल ओघे यांना दाखवला गेला पॅव्हलियन एंडचा रस्ता. निखिल ओघे बॅक टू द पॅव्हलियन, आउट. आपण तर्पण आवर्जून या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. या इनिंगमध्ये कुठेतरी स्टेबल होण्याचा प्रयत्न करतोय सत्यनारायण कोपरी संघ आणि त्यात मध्येच एखादी विकेट पडते. हे आपण आतापर्यंत चित्र पाहिलंय. म्हणजे एका साईडला मी म्हणत होतो एखादी पार्टनरशिप अपेक्षित आहे, ती पार्टनरशिप जुळली होती, ते सगळं काही जुळलं होतं, मात्र रनआउटच्या स्वरूपात पडलेली ती विकेट राजेश शोगे यांची. तिथून मात्र पुन्हा एकदा या मॅचला आली कलाटणी, कारण षटक 3 तब्बल धावा क्रमांक 3च्या षटकामध्ये 12 कुठल्या होत्या. असं वाटलं होतं की तिथून कोपरी संघ कुठेतरी पुढे येण्याचा प्रयत्न करत, तिथून मात्र पुन्हा एकदा वापसी केली चिखलडोंगरी यानं. वाईटचा इशारा पंचांचा, एका धावेमध्ये भर पडेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 33 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 33, लॉस ऑफ 4th विकेट ऑन बोर्ड. सत्यनारायण कोपरी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. नक्कीच ज्यावेळेला आपण स्टॅबिलिटीचा जो उल्लेख केला गेला होता, स्टेबल होऊन दिलं नाहीये, कारण ज्यावेळेला स्टेबल होत असतो फलंदाज त्यावेळेला त्या मैदानामध्ये जास्तीत जास्त फटके खेळले जातात. तर यावेळेला नमन ओगे यांच्या बॅटमधून फटका बघतोय, चेंडू निघून येतोय ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक फेकी होईपर्यंत एक धावेचा प्रयत्न होता, दुसरी धावेचा सैदा प्रयत्न केला गेला परंतु नाही. शेवटच्या क्षणी स्वतःला रोखतायत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 4.4 चेंडूचा काय समाप्त झालाय सर. आणि सत्यान कोपरी संघाला इथून हाणामारी करणं गरजेचं असेल. आणि ही जी षटक जे मार्गस्थ आहे ते खाडी एंडकडून फलंदाजी आहे, त्यामुळे पुरेसे असं हवामान सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यान पुन्हा एकदा उलजी मार्क होती. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, चेंडूला फ्लिकले जाते, मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि येईपर्यंत अजून एक धाव ही सुद्धा अर्जित केली जाते आणि एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 35 वरती. ज्याप्रमाणे उल्लेख केला की नितीन गणपत पाटील म्हणजे अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोरून गोलंदाजी होत आहे, म्हणजेच जी बॅटिंग जी होत आहे ते हवेच्या दिशेने होत आहे. चांगला उल्लेख तर्पण तू केलास की इथून मोठे फटके येणं गरजेचे आहेत. इथे यावेळेस काय पाहिलं तर यस दांडी गोल, क्लिंग बोल्ट, आणखीन एक विकेट. नमन ओगे देखील परतीच्या मार्गी, आउट. काय गोलंदाजी आहे सर्वेश्वर चिखलडोंगरी, अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजानं आपल्या प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र एखादी सफलता प्राप्त केली आहे आणि खास करून
ही आपण खासियत पाहिले आणि या तिखट माऱ्यासमोर खऱ्या अर्थानं सत्यनारायण कोपरी टीमच्या बॅटर मात्र त्या खेळपट्टीवर जास्त वेळ काढू शकले नाहीयेत. 35 धावा 5 विकेट आतापर्यंत आपण फलकावर पाहतोय. रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू होता. आडव्या बॅटनं स्लॉक स्लिप फटका खेळायचा होता मात्र अगदी चेंडू आदळला गेला त्या मधल्या एसटीवर. क्लीन बोल्ड दांडी गुल. नक्कीच आपण बघितलं तर जो नमन होगे यांचा विकेट मिळाला होता तो सर्वेश्वर चिखलडोंगरे सांगायला, तर विकी ललित आणि किरण यांचं षटक आपण बघितलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. ॲव्हरेज बघितलं तर जवळजवळ 6चा ॲव्हरेजने गोलंदाजी केली जाते. आणि अजून एक गोष्ट जर आपण बघितली ना या मैदानावरती या इनिंगमध्ये, तर सत्यन कोपरी संघाकडून जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले होते प्रत्येक खेळाडूने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या स्वरूपात आपण जो परिणाम आहे तो धाव फलकावरती बघायला मिळतोय. ज्या वेळेला दीपेश लोखंडे यांनी स्ट्रेट बॉल खेळला होता, स्ट्रेट फटका खेळला होता, तो चौकार आला होता आपल्याला बघायला मिळाला होता. परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादामध्ये इथे 5 गडी सुद्धा गमावले आहेत. एकही खेळाडू जास्त वेळ खेळपट्टीवर काढू शकला नाहीये. त्यासाठी मी सुरुवातीला हे देखील म्हटलं होतं तर्पण की एखाद्या खेळाडूला अँकर रोल हा खेळपट्टीवर अदा करावा लागेल, एक जबाबदारी घ्यावी लागेल स्कोरबोर्डची. ते चित्र मात्र पाहिलं नाही आपण मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाजांचा दबदबा हा आपण पहिल्या ओव्हरपासून तर आतापर्यंत या अंतिम ओव्हरपर्यंत त्या गोलंदाजांचा आपण दबदबा पाहतोय. डॉट बॉल यावेळेस देखील आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. रिप्ले तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला. स्विंग इथे देखील आपण टर्न पाहिला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला शेवटच्या षटकामध्ये बघायला सुद्धा मिळते. लाईन अँड लेंथ सेम आहे, फक्त गोलंदाजाचं नाव हे बदललं जातं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. चेंडू जाते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि मात्र यावेळेला एका धावीवरती समाधान मानत असताना धावसंख्या धावून पोहोचते 36 वरती. एक आणखीन सांगायचं गेलं तर विकेट टू विकेट मारा न करता तर पण बहुतांश गोलंदाज जे चिखलडोंगरीचे आपण पाहिले तर जवळपास 5व्या ते 6व्या एसटीवर चेंडू टाकतायत. म्हणजे बॅटरच्या रेंजपासून लांब राहण्याचा जो प्रयत्न यावेळेस करतोय प्रत्येक गोलंदाज तो योग्य प्रयत्न आहे मी तर म्हणेल. धावा 36 5 विकेट आपण फलकावर पाहतोय. हरेशला पाहतोय. हरेशला या ठिकाणी पाहिलं होतं, शपल झाला होता, शॉर्ट बॉल होता. या शॉर्ट बॉलला मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू भरपूर बाहेर निघून जातोय. पंचांकडून मात्र वाईटचा इशारा येतोय. 37 धावा 37 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यावेळेस देखील पहा ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक बॅटर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करतोय कारण हवेचा झोत आहे, हवेचा जो वेग आहे त्या हवेच्या झोतामध्ये खेळण्याचा प्रत्येक बॅटर प्रयत्न करत आहे या ठिकाणी. यावेळेस हा चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. शॉर्ट बॉल आहे, पुलचा पटका आहे मात्र फिल्डर आहे. काय फिल्डिंग केले या मुलानं. आज संपूर्ण दिवस खऱ्या अर्थानं हा जो मुलगा आहे तो फ्रेम मध्ये आलाय. हा मुलगा फ्रेम मध्ये आलाय. आणखीन एक कॅच. पाटील यांना आपण बघितलं तर एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, परंतु यावेळेला सुद्धा त्यांना खेळायचं होतं फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु बॅटची कडा घेऊन तो निघून गेला चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. आणि तिथे हर्ष मात्रे आपण यांना बघितलं. आज जो झेल त्याने टिपलाय उलट्या दिशेने धावत जाऊन तो मात्र वाखण्याजोगा होता, परंतु यावेळेस सुद्धा कोणतीही चुकी करत नाहीत. आणि हर्ष मात्रे यांना बघितलं जवळजवळ 16 ते 17 वय आहे सर. आणि या वयामध्ये अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण या मैदानावरती करणं नक्कीच काबिले तारीफ आहे. नक्कीच कमी वेळेमध्ये आपल्या गावातील मुख्य टीममध्ये प्रवेश मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मात्र आज त्याने जे 2 कॅच कॅरी केलेत त्यानंतर एक जो चौकार त्यांना अडवलाय त्याची चर्चा नक्कीच त्यांच्या गावामध्ये केली जाईल. 37 धावा या फलकावर पाहायला मिळते आहेत. 6 विकेट आतापर्यंत गेले आहेत. सत्यनारायण कोपरी या टीमच्या स्टेट बॅट फटका आपण पाहतो. चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर आहे मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघतोय थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. हा सुद्धा चेंडू थोडासा ऑफ कटर पद्धतीने हाताळला, परंतु या वेळेला मात्र बॅटचा स्विंग आपण बघितला ना सर, तर बॅटचा स्विंग आपण चेंडू सोबत बघतोय त्यामुळेच फटका हा सक्सेस होताना बघितला.
आणि अगेन्स्ट द स्विंग जेव्हा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय ना त्यावेळेला हा चेंडू नक्कीच असक्सेसफुल लागतोय. 43 धावा लागतात धाव फलकावरती. आतापर्यंत बघितलं तर 5.4 चेंडूचा खेळ समाप्त होतो आणि येणारी अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येतील का आणि नक्कीच किती डॉट चेंडू येतील आपण बघणार आहोत. 50 धावा माझ्या मते 43 झाल्या आहेत. इथे कुठेतरी 50शी गाठण्याचा प्रयत्न सत्यनारायण कोपरी टीमच्या या बॅटर्सनं करायला हवा मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा झाल्यात म्हणजे एक कुठेतरी जे तुमच्याकडे गोलंदाज आहेत जवळपास 6 ओव्हरच्या आपण मॅचेस पाहतो 4 गोलंदाज आहेत तुमच्याकडे जे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांना लढण्याची ताकद या 50 धावा नक्कीच देऊ शकतील. त्याच्यामुळे 50शी गाठण्याचा प्रयत्न हा सत्यनारायण कोपरी टीमनं करायला हवा म्हणजे जेणेकरून एक समाधानकारक स्कोर आपण तर्पण म्हणू शकतोय. नक्कीच समाधानकारक स्कोर असला तरी त्यासाठी तितका प्रयत्न सुद्धा करावा लागेल कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली विकी असतील ललित असतील आता मात्र बघतोय वेदांतना सुद्धा आपण बघतोय चांगली गोलंदाजी करताना बघतोय. अशा प्रकारची गोलंदाजी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये करायला लागेल. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळणं रक्षात्मक पद्धतीने खेळणं हे गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. आणि प्लस तुम्हाला कुठल्या दिशेने कुठला गोलंदाज तुमचा आणायचा आहे वापरायचा आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असेल. स्विचचा फटका मात्र इथे देखील फटका फसतोय. त्या ठिकाणी पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात होता. इथे देखील विकेट विकेट आणि विकेट. आणि या विकेट नंतर आपण बघतोय कहाणी काय राहिली आहे. कहाणी राहिली आहे की प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर एक गडी बाद होताना आपण बघतोय आणि तीच कहाणी आपल्याला या इनिंग मध्ये रिपीट होताना बघतोय आपण या इनिंग मध्ये. 43 धावा 7 गडी बाद. आणि इथे मात्र तो फटका व्यवस्थित मिडल झाला नाहीये. बॅटच्या अगदी तो कडेवर चेंडू आदळला गेला आणि त्या कारणास्तव जो फटका एक्झिक्यूट करायचा होता पॉईंटच्या डोक्याच्या वरून तो फटका एक्झिक्यूट झाला नाहीये. फटका फसला गेला आणि एक आणखीन विकेट मात्र प्राप्त केले. वेदांत या गोलंदाजाला आपण पाहत आहोत काय गोलंदाजी केली वेदांत. पहिला स्पेल देखील अप्रतिमरित्या हाताळला गेला. मॅन्डेटरी जवळपास आपल्या शेवटचा चेंडू असेल वेदांत यांच्या षटकातील. 43 धावा झाल्यात. इथून एखादा मोठा फटका अपेक्षित असेल जेणेकरून मी म्हटलं होतं की 50शी गाठायला हवी सत्यनारायण कोपरी या टीमनं. मात्र इथून जर एखादा डॉट बॉल हा देखील तितकाच चिखलडोंगरी टीमसाठी गरजेचा असेल. दरम्यान शेवटचा बॉल अक्षय मातले होते. यावेळेला चेंडूला खेळून काढलाय खेचून घेतलं होतं ऑन साईडला फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु अयशस्वी ठरत. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. धावचीची संधी असेल का मात्र स्वतःला रोखतायत आणि यावेळेला मात्र 2 धावा धाव फकी लगवा जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 वरती 7 गड्यांच्या बदल्यामध्ये. 6 षटकांचा पहिला डावाचा खेळ समाप्त होतोय. येणारा अजून एक डाव बाकी असेल. सत्यनारायण कोपरी आणि सर्वेश्वर चिखलडोंगर या 2 संघामध्ये सुरू असलेला सामना बघतोय. एक इनिंगचा सामना संपल्यानंतर धावफलकी धावा आहेत त्या 45-46 धावांचं आव्हान हे ठेवलेलं आहे सर्वेश्वर चिखलडोंगर या संघापुढे. चला मी कॉल देतोय टीम 94 धानीव टीम कॅप्टन 94 धानीव टीम कॅप्टन आणि एकविरा नायगाव टीम कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 94 धानीव टीम आणि एकविरा नायगाव टीम कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. मॅच समरी मॅप आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की एकही बॅटर जो आहे सत्यनारायण कोपरी या टीमचा जास्त वेळ खेळपट्टीवर काढू शकला नाही. भरत पहा 1 धावसंख्येवर भरत बाद झाला. सचिननं फक्त 2 धावा केल्या. राजेश ओघे जवळपास कुठेतरी स्टेबल झाले होते मग ते देखील 7 धावसंख्येवर बाद झाले. दीपेशची इनिंग खरोखरच अप्रतिम इनिंग. 16 धावा नाबाद खेळी मात्र दीपेशला 7 मैदानाच्या आतमध्ये भेटली नाहीये. निखिल ओगे देखील एक षटकार मला त्यानंतर डगआउटचा रस्ता निखिल ओगेनं पकडला. नमन ओगे देखील बाद झाले. गोलंदाजी आपण पाहू शकाल खास करून चिखलडोंगरी या टीमची. विकी जवळपास आपण विकीच्या धावा जर पाहिल्या तर जवळपास 15 धावा विकीनं खर्च केल्या आपल्या 2 स्पेलमध्ये. त्यानंतर ललित याचं नक्कीच कौतुक करेल कारण 2 स्पेलमध्ये तब्बल 9 धावा 1 सफलता प्राप्त केली. किरणनं जवळपास 2 विकेट प्राप्त केल्या आणि वेदांतचा अंतिम स्पेल जरी 10 धावा दिल्या मात्र 2 विकेट वेदांना देखील आपल्या त्या ओव्हरमध्ये प्राप्त केल्या. थांबला गेला संघ 45 या धावसंख्येवर सत्यनारायण कोपरी संघ आणि 46 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत सर्वेश्वर चिखलडोंगरी या टीमला. काय घडेल सध्याच्या घडीला आणि काय बिघडेल मात्र वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. 94 टीम धानीव आणि एका साईडला असेल एकविरा नायगाव
या दोन टीमच्या दरम्यान या आपण करूया नाणेफेक. आपण नक्कीच DPN लाईव्हच्या माध्यमातून जो कटआउट पाहतोय सन्माननीय श्री नरेश शनिवार भोईर मॅन फ्रॉम डोंबिवली, माननीय अन्न मंत्रालय सल्लागार समिती सदस्य, चित्रपट सेना सचिव महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून NCC नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 या दोन्ही स्पर्धांसाठी म्हणजे एक गाव एक फॉर्मॅट आणि ओपन फॉर्मॅट अशा दोन्ही स्पर्धांसाठी मात्र बाईक या ठिकाणी मालिकावीर म्हणून दादांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं नरेशजी शनिवार भोईर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळी आपण नाणेफेकीच्या दिशेनं त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक प्रशांत जाधवडे. थँक्यू भरत. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. इथे आता नायगावचा संघटक आहे, त्याचबरोबर धानवी संघाचा देखील संघटक आहे. तर या दोन्ही संघांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आपण पहिल्यांदा धानवी संघाचे जे कॅप्टन आहेत आपल्याबरोबर लिजंड खेळाडू आहेत त्यांचा सन्मान करणार आहोत. पहिल्यांदा आपण सन्मान करूया. आयोजकांच्या वतीनं प्रत्येक संघाचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातो. NCC चषक 2025चा महासंग्राम, त्याचबरोबर एकवीर संघाचा सन्मान, नायगाव संघाचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं यातोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण DBN वरती ही सध्या दृश्य पाहू शकता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं अत्यंत सुंदर असं मैदान. आपण टॉसच्या दिशेने जातोय. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. मैदानात सामना सुरू झालेला आहे, त्यामुळे लगेचच आपण टॉस करणार आहोत. छाप असा कॉल आलाय. नायगाव संघाने जिंकला टॉस. दानवी संघाचा प्रॉब्लेम होता की आता डिसिजन काय घ्यायचं, पण निर्णय आता नायगाव संघाला घ्यायचा. काय डिसिजन घेणार आहात? क्षेत्ररक्षण करू. प्लॅन तुमचा ठरलेला आहे, त्याबद्दल विचारणार नाही, परंतु या स्पर्धेबद्दल तुमचं मत ऐकायला मला आवडेल. ज्या पद्धतीनं आज 26वे पर्व या ठिकाणी आता होत आहे. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा होत असते. खूप मजा येते या ग्राउंडवर यांचं आयोजन वगैरे खूप मजा येते खेळताना. टीममध्ये एखादा बदल? नाही, सेम टीम असेल. सर तुमच्या टीममध्ये एखादा बदल? हकीम इन झालाय आणि जो टॉस उडवायला आलेला म्हणजे त्याला तो बाहेर बसणार. निश्चितच तुम्हाला शुभेच्छा असतील. नायगाव संघानं यावेळेला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सिक्का उछला, नायगाव के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई अब गेंदबाजी करेंगे और अब धारियों को करनी है बल्लेबाजी. तो इस मुकाबले में बिल्कुल मजा आएगा. ये कहानी थोड़ी देर के बाद शुरू हो जाएगी DBN लाइव पर, लेकिन अभी दूसरा पड़ाव जो है पहले मैच का वो शुरू होने जा रहा है. चलते एक बार फिर कॉम्बॉक्स की तरफ. धन्यवाद प्रशांत जाधवडे. मॅच सुरू होतोय. आव्हान आहे 46 धावांचं. पहिला चेंडू खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या कडेला लागलाय. धर्मेंद्र आणि हर्षद ही जोडी मैदानावरती पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली. याच्या अगोदर आपण समाजच्या कक्षामध्ये तर्पण पाटील आमचे कोपरी येथील समालोचक मित्र यांचा आवाज ऐकला होता. त्यांच्या जोडीनं भारत राऊत यांचा आवाज ऐकला होता. आता पुन्हा एकदा जॉईन होतील प्रशांत जाधवडे आमच्या जोडीनं जोडले जातील. पहिल्या षटकात आणण्यासाठी अलंकार. बघा दोन्ही टीमवरती विचार केला ना तर एका बाजूला कोपरीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला चिकाडोंगरी संघ. एक अनुभव कोपरीकडे भरपूर आहे. अशा सामन्यामध्ये खेळण्याचा अनुभव एक्सपिरियन्स फार मोठा आहे. तर चिकाडोंगरी संघ त्या एका विजयाच्या शोधात आहे. कदाचित तो स्पर्धेमधला अपसेटही ठरू शकेल, उलटफेर देखील ठरू शकेल या NCC चषकाचा, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही आहे. त्याच्यामुळे हा रफ अँड टफ आहे. कोपरीच्या टीम स्वतःवरती विश्वास ठेवायचा की धावा इतक्या जमवल्यात की आपली जी गोलंदाजी स्ट्रेंथ आहे ना त्या धावा रोखू शकेल. आणि चिकोलडर टीम अर्धी लढाई तुम्ही जिंकले, अर्धी तुमची अजूनही बाकी आहे. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू आता लागून चेंडू निसटलाय. भरत पाटीलनं प्रयत्न जरूर केला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत आल्यात. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा प्रशांतजी आदवडे आमच्या जोडीनं जोडले जातील. मोठा मॅच आहेत. मागच्या चेंडूवरती बघा ॲक्शन रिप्ले, ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू
थोडंसं फ्लॅट बॅटेड कट करायचा होता, प्रयत्न जरूर झाला भरत पाटील यांच्याकडनं, हाताला लागला, चेंडू निसटलाय. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिला 2 चेंडूचा खेळ झालाय. धर्मेंद्र खेळतात 1 वरती, हर्षद खेळतात 1 वरती. पाठलाग करायचा आहे 46 धावांचा. वैसे लक्ष्य इतना बड़ा नहीं, लेकिन फिलहाल सत्यनारायण कोपरी की जो गेंदबाजी बहुत बढ़िया, बहुत सारे अनुभवी खिलाड़ी उनके पास है तुकाराम सर। और चिकन डोगरे की अगर बात करें तो इन्होंने सत्यनारायण कोपरी के खिलाफ शानदार गेंदबाजी की है। जो हमारे पास ने वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब। ये सोच के आपको गेंदबाजी करनी है और बल्लेबाजों के लिए बनता रहेगा क्रिकेट डोंट थ्रो विकेट। आपको विकेट नहीं खोना है। धर्मेंद्र और हर्षद बीच मैदान पर है, दोनों का खाता खोला। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। बहुत महत्वपूर्ण मुकाबला चिकन डोगरे टीम के लिए। मैंडेटरी पावर प्ले ऑन साइड में पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है। और अलंकार ने हमेशा अच्छी गेंदबाजी की है, फ्रंटलाइन गेंदबाज है सत्यनारायण कोपरी टीम के। धर्मेंद्र ऑन स्ट्राइक, बाहरी किनारा, गेंद बाहर की तरफ निकल रही थी, आगे तटर खेलने का प्रयास, खामियाजा भुगतना पड़ेगा। धर्मेंद्र बैक टू द पेविलियन। चिकन डोगरे के उम्मीद लगता है पहला झटका गॉन। प्रत्येक वेळेला येऊन अलंकारनं चांगली कामगिरी नक्कीच केलेली आहे. आणि आताही अर्ली ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिला. धर्मेंद्र सारखा एक आक्रमक फलंदाज बाद करण्यास सक्सेस केलेला आहे ते अलंकार यांनी. हा फटका बघा, अलंकार यांचा चेंडू थोडासा कट झाला. ज्याला म्हणतात की जो लेग कटरचा चेंडू होता तो खेळताना अगेन्स्ट द टर्न या चेंडूला खेळलं होतं. हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटच्या बाहेरील कडा आणि पाठीमागे भरत पाटील यांनी झेल टिपलाय. 2 गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला. एक तर चिकन डोगरे संघासाठी विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. का विकेट तुम्हाला फेकायच्या नाही आहेत, तर डिसिप्लिनवाली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला इथे हाताळायची आहे ते कोपरीच्या संघाला. त्याच्यामुळे जसं तुम्ही उल्लेख केला टोटल बडा नाही आहे, लेकिन बॅटल ज्या पद्धतीने टॅकल करतोय अलंकार या सामन्यामध्ये ते पाहता हे बॅटल मोठं होऊ शकतं. त्याच्यामुळे मागचा सामना जसं मी उल्लेख केला होता दडपण 9, तसा हा सामना आहे ना तुम्हाला जिंकायचा आहे, चिकन डोंगरे टीमला जिंकायचं आहे. तर एक सेन्सेबल खेळायचं आहे, डोकं वापरायचं आहे, डोकं लावून खेळायचं आहे आणि कदाचित त्या दडपणाचा सामना खेळताना एक चांगली इनिंग येणं गरजेचं आहे. तो करम सर देखिए, अगर ये मुकाबला आप खेल रहे हैं तो गेंद भी बहुत इंपॉर्टेंट है, बल्ला भी बहुत इंपॉर्टेंट है, लेकिन जीत का रास्ता कहाँ से जा रहा है? 2 कानों के बीच से भी जा रहा है, वो भी इंपॉर्टेंट है। स्कोर 2, 1 विकेट के नुकसान पर नए बैटर आए विशाल नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए। अलंकार सिंह अपने बॉलिंग पर तैयार, राइट अप मोहर 2 विकेट। ऑन साइड पर हवा में उछाला, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, गेंद के नीचे हवा है और बहुत ही शानदार फील्डिंग। लीज बढ़ाइए प्रताप भोईर, उसके बाद में हर्ष मात्रे, अब और एक नाम ऐड हो जाएगा। समीर आहे तिथे आणि समीर कासारे नेहमीच अशा गोष्टीसाठी ओळखल्या जातात. फक्त अपेक्षा करू की बाबा जास्त दुखापत गंभीर नसावी. एकदा समीरसाठी जोरदार टाळ्या या अटेम्पसाठी, त्याने केलेल्या कमिटमेंट, त्याने केलेला प्रयत्न, जो अटेम आहे. आणि जो फक्त समीर, तुम्ही फक्त चेंडू नाही अडवलात, एक तुमची खासियत आहे ॲज अ फिल्डर म्हणून समीरला पूर्ण क्रिकेट विश्व आपल्या खास करून वसईचं ओळख. हा अटेम बघा आपण कशा पद्धतीने केला होता. चेंडू चालला होता, ट्रॅव्हल होत होता, बॉन्ड लाईनच्या बाहेर हा जाणार होता आणि त्यावेळेला बघा काय अटेम, पूर्णपणे हवेमध्ये, एअरमध्ये. हो, काय सुंदर प्रयत्न केलाय समीरनं, सुंदर प्रयत्न आपण पुन्हा एकदा बघतोय. और आपने ये खाली सिक्सर नाही रोका है, तुम्ही गोलंदाजा खाली जाणारा आत्मविश्वास थांबवलाय. हा षटकार होऊ शकले असता. व्हाइट बॉलचा इशारा इथे करताना पंचांकडनं इशारा होतोय. बिल्कुल आपने वो गेंद को नहीं रोका है, आपने आपके खिलाड़ी, आपके गेंदबाज का जो मोराल शायद नीचे जाता था इसको रोका है. त्याच्यामुळे हा फटका महत्वाचा होता. झेल ज्या पद्धतीने ट्राय केला गेला होता समीरनं, दबावरती 5-4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. विशाल ऑन स्ट्राईक, विशाल महत्वाचा खेळाडू आहे या चिकन डोंगरे टीमचा हुकमाचा एक का विशाल जो ऑन स्ट्राईक आहे. ऑन स्ट्राईक आहे हा, कुठे पैदा चेंडू आहे समीर. हो, समीरनं टिपलाय झेल, तो पहिला अडवला आणि आता झेलला विकेट गॉन. की लगेच लागले की राजा सारखा, पण आता असं कसा ह्या मॅच मध्ये कसा फिल्डर पाहिजे.
जो सिच्युएशनला हँडल करेल, परिस्थितीला सामोरं जाईल विशाल. म्हणून मी म्हटलं ना, तो कूल अँड काम, डोकं वापरून डोकं शांत ठेवून तुम्हाला खेळायचं होतं आणि अशा वेळेला विकेट विशालच्या रूपानं आलाय. तो फिलहाल एक कैच से कैसे कहानी बदलती है. प्रताप पोहिर ने बहुत ही बेहतरीन कैच लगता था. इसी मुकाबले में हर्ष महात्रे फॉर्म बिल्कुल पिक्चर में आए. अब समीर तो कारण सर एक खिलाड़ी आपके पास ऐसा होना चाहिए जो इस तरह की फील्डिंग करे. रविंद्र जडेजा हमेशा भारतीय टीम के लिए बहुत अच्छा प्रदर्शन करते थे. और सुरेश रैना, मोहम्मद कैफ, अजहरुद्दीन, बहुत सारे अच्छे नाम हैं. और सभी ने बहुत बढ़िया फील्डिंग की. बॉडी लाइन पर एक कैच लपक लिया. और फिलहाल इस वक्त दूसरे विकेट का पतन. स्कोर 5 रन 2 विकेट के नुकसान पर. सत्यनारायण कोपरी के लिए गेंदबाजी करते हुए गेंदबाज अलंकार, सामना करेंगे बल्लेबाज कुणाल. ऑफ टर्म के बाहर गेंद थी इस बार. अच्छी लाइन, जो लाइन है ना तुकाराम सर थोड़ा ऑफ टर्म के बाहर है, एंगल क्रिएट कर रहे हैं और बाहर की तरफ गेंदें निकल रही है. गोल्डन पर आप टिप्पा खिलाते तो या तो आपको पूरी तरह से आगे गेंद की तरफ जाके बल्लेबाजी करनी पड़ती है. तो ये जो बॉल है ना दुविधा पैदा करता है. थोड़ा सा भी गलती करेंगे ना तो उसका खामियाजा भुगतना पड़ा. पहला ओवर बहुत अच्छा सफल ओवर है सत्यनारायण कोपरी के लिए. केवल 6 रन और 2 शिकार. अलंकार सिंह, सिंह इज किंग. किंग. आणि पहिलं षटक असं पाहिजे होतं. अलंकार यांचं पहिलं षटक जे आपण पाहतोय, एक विकेट जो खास करून धर्मेंद्रचा बॅटच्या बाहेरील कडा आणि झेल टिपला गेला होता. त्यानंतर बिग विकेट जो पाहिला होता, हा पहिला विकेट धर्मेंद्र यांचा आपण जो पाहतोय. आणि त्यानंतर आलेला मोठा विकेट विशाल. आज अल्पावधीमध्ये विशालनं केलेली प्रगती देखील आपण पाहिली. मोठमोठ्या संघामध्ये तोही खेळतोय. पण बघा त्या टीममध्ये रोल तुमचा वेगळा होता, या टीममध्ये रोल तुमचा वेगळा आहे. रोल महत्त्वाचा होता, तुम्हाला कॅरेक्टर प्ले करायचं होतं. तिथे कदाचित तुमचा शॉर्ट टाइम रोल असेल, 1 षटकार 2 षटकार फार फार तर 3 षटकार. पण या रोलमध्ये या टीममध्ये तुमचा रोल मोठा आहे. कॅनव्हास तुम्हाला मोठा करायचा होता, तो कदाचित नाही करता आला. आणि आता 30 चेंडूचा खेळ आहे, 40 धावा करायचे आहेत. एक तरफ अगर देखें तो इस मुकाबले में चिकन डोगरी टीम ने बहुत बढ़िया गेंदबाजी और अच्छी फील्डिंग जरूर की. लेकिन फील्डिंग और उसके साथ गेंदबाजी, ये 2 चीज़ें इंपॉर्टेंट है. तीसरी चीज़ है बल्लेबाजी. आपको बेहतर बल्लेबाजी करनी होगी क्योंकि सामने एक तगड़ी टीम है. 2013 2014 में सबसे ज़्यादा इनाम इनको मिले थे. बहुत सारी ट्रॉफीज इन्होंने जीती थी और प्रोफेशनल टीम को भी हराने का कारनामा किया. तो वो ऐसी टीम है जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं है. उस टीम को हराना है तो एक कदम तुकाराम सर आगे सोचना होगा. एक कदम एक बार फिर आगे इसलिए सोचना होगा क्योंकि बहुत तगड़ी बड़ी टीम है आपके सामने. तो अब लोखंडे साहब गेंदबाजी करने के लिए आए हैं. बिल्कुल आपने सही कहा, सोच का दायरा थोड़ा सा बड़ा करने के. तुम्ही आतापर्यंत चांगले क्रिकेट खेळे चिका डोंगरे टीम ना. आणि जैसे आपने कहा ना, एक बार आपने सोच बड़ी कर दी तो बड़े बड़े टीम आपके बारे में सोचना शुरू कर दिया. आणि याच मैदानावर आता तुमचा खेळ आठवा. 2 वर्षा अगोदर केलेली स्पर्धा, जिंकलेली मॅच चिखलीवर टीमनं, त्याच्यामुळे तेही आठवायचं आहे की ते आपण चांगलं खेळलोय. मग त्यावेळेला खेळलेलं क्रिकेट, त्यावेळेला जसा खेळ तुमचा झाला होता तसा खेळ इथे साकारणं देखील तितकंच आवश्यक आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. दीपेश लोखंडे खाडी यांकडनं, नारंगी खाडी यांकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतो. स्ट्रायकरला फलंदाज कुणाल आहे. 6 धावा धावफलकावर आहे. 30 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक बरोबर क्लोजिंग मध्ये आहेत. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे गलीमध्ये क्षेत्ररक्षक. कट करायचा होता चेंडू. थोडंसं रूम बनवून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हा मॅच तसा आहे, एका बाजूला अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि दुसऱ्या बाजूला तो अनुभव आता आणावा लागणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. और इस वक्त बढ़िया गेंदबाजी दिया लोखंडे के तरफ से होते भी. दुर्बल एंड से गेंदबाजी करें. स्ट्राइकर पर बल्लेबाज कुणाल. सुकून और जुनून के बीच लड़ाई है. एक तरफ अनुभव है, दूसरी तरफ अगर देखें तो वो जुनून है. बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर. पहले ओवर में अलंकार सिंह ने बढ़िया गेंदबाजी की. दीपेश लोखंडे अपने बॉलिंग वापस तैयार, सामना करेंगे कुणाल. 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार बहुत अच्छा बाउंसर, सुंदर गेंद. पहले गुंडेज पर टिप्पा खेला था, उसके बाद में कद्दू का इस्तेमाल किया. जो घास है ना इसका इस्तेमाल कर रहे हैं और गेंद को थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर भी डाला है. सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर दीपेश लोखंडे. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही राईट आर्म राऊंड द विकेट येता, याचा अर्थ फलंदाच्या दिशेने कोण तयार होतो. जो कोण तयार होतो ना, त्या कोणाचा फायदा इथे उचलत असताना दीपेश लोखंडे. पहिल्याने 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळल्या दीपेश लोखंडेने. स्ट्रायकरला फलंदाज कुणाल. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पाठला करतोय. चेंडू चालला जोपर्यंत समीर पोहोचतील, नाही पोहोचणार. मच निडेड पाहिजे होता थोडासा मोमेंटमला चालवण्यासाठी. तो आलाय हवा असा वाटणारा चौकार.
मध्ये ताकद नव्हती, प्लेसमेंट होती, पण या चौकारने एक ताकद दिली टीमला. या फटक्यामध्ये ताकद नव्हती, पण या चौकारनं कदाचित चिकडोंगरी टीमला ती ताकद येऊ शकेल असा चौकार, म्हणून म्हटलं होतं ना हवा हवा असा वाटणारा चौकार. वेलकम बाउंड्री. इस बार अच्छा स्ट्रोक, थोड़ा सा लेग स्टंप के बाहर चले गए थे, रूम बनाया था और एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के बीच से जो गैप था उस गैप को ढूंढ लिया था, फेंक दिया था. अच्छा स्ट्रोक बल्लेबाज कुणाल का. स्प्रिंग ऑन 5. इस बार ऑन सेट पर गया मिड ऑन का खिलाड़ी, दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बॉडी के बाहर. आत्मविश्वास बढ़ता हुआ. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिच रन बाकी है. थैंक यू. बिल्कुल हमने सही कहा, पिक्चर अभी बाकी आहे, कारण बरंच काही बाकी आहे. रात अभी बाकी आहे, रात म्हणजे संध्याकाळ पण बाकी आहे, त्याच्यामुळे बरंच काही बाकी आहे मॅचला. आपण जसं मी उल्लेख केला होता मागच्या चेंडूवरती ताकद नव्हती, पण तो चौकारानं ताकद आली आहे आणि तीच ताकद जनरेट केली होती मागच्या चेंडूवरती जो फटका खेळला होता. बरोबर समोर लॉंगनच्या डोक्यावरनं षटकार. धावा फलकावरती 16. शेवटपर्यंत आणि बॅकअप द हँड चेंडूच्या वेगात बदल केला तर मिसफील्ड झाले. क्षेत्ररक्षक अक्षय होते तिथे, अक्षयच्या हातून थोडासा मिसफील्ड झालंय. एक बघा त्या एका चौकारानं ताकद आली, ती खास करून कुणालला ताकद आली चिकाडोंगरे टीमला, आणि आता दबाव जाणवतोय त्या एका षटकारानंतर तो कोपरीच्या क्षेत्ररक्षकावरती. अक्षय मातने जैसे खिलाड़ी मिसफील्ड कर रहे हैं और तो इसका फायदा बिल्कुल चिकल डोंगरी को मिल रहा है. और चिकल डोंगरी का खेमा पिछले 3 गेंदों में बहुत खुश लग रहा है, पसंद लग रहा है. दबाव बनता हुआ सत्यनारायण कोपरी के ऊपर. दीपेश लोखंडे गेंदबाजी कर रहे, राउंड विकेट. इस बार आंसर पर अच्छा स्ट्रोक है, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका, दूसरे के लिए पलट गया. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए तालियां बज रही है, तालियों की आवाज आप सुन रहे हैं. यंग खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी है, जुनून है इनके पास, कुणाल के पास. लाजवाब पारी के अंदर शानदार खेल मैदान के अंदर. अब 24 गेंदे 26 है, तो यहाँ इस ओवर में बेहतरीन बल्लेबाजी रही है कुणाल द्वारा. मैच में वापसी का बिगिल बजाते हुए चिकन डोंगरी टीम स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. जसं आपण दृश्य पाहतो या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या बरोबर ड्रोन टिपलेलं हे विहंगम दृश्य जे आपण सध्याच्या घडीला डीबीएनच्या स्क्रीनवरती देखील पाहतोय. मॅच रंगामध्ये 24 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. 24-26 चा मॅच आहे. कुणालला 7 चेंडूवरती 15 धावा केल्यात. खास करून मागच्या 4 चेंडूचा खेळ पाहिला, त्या 4 चेंडूवरती त्यानं एकदा एक चौकार टोकला, एक षटकार टोकला, 2 धावा देखील त्याच्या बॅटमधून आलाय. आता पुन्हा एकदा अलंकारला आणणं क्रमप्राप्त होतं, कारण ज्या गोलंदाजानं पहिले षटकाताना 6 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केल्या. हा फ्रंटलाईन गोलंदाज आहे, हा प्रमुख गोलंदाज आहे, ज्याला आणणं गरजेचं होतं आणि तेच आणण्याचा प्रयत्न इथून टीमकडनं झालाय. एक चर्चा होईल, पण सध्या जाऊया मॅच थोडासा पुढे जाऊया. हर्षद ऑन स्ट्राईक. अलंकार पुन्हा एकदा गोलंदाजासाठी नितीन पाटील पॅव्हेलियनच्या एंडच्या दिशेनं अलंकार. हा खोटा चेंडू आहे, पूल केलाय, या चेंडूला पाठवलाय, चेंडू साला बॉन्ड लाईन जवळ, क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे. 1 धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. हर्षद आक्रमक फलंदाज आहे, पण जाणतोय आपल्या खेळीचं महत्व, आपल्या इनिंगचं महत्व, खेळपट्टीवरती काय तो करायचं आहे हे हर्षदला देखील माहिती आहे. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 2 गड्यांच्या मोबदल्यात. चतुराई के साथ बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. सामने अलंकार सिंह सफल गेंदबाज है, सत्यनारायण कोपरी की पैर पकड़ने का प्रयास. एक बात मुझे समझ में नहीं आई तुकाराम सर, और लोखंडे साहब ने राउंड विकेट गेंदबाजी की फायदा नहीं हुआ. अब देखिए गेंदबाज जो है वो पैर पकड़ने की कोशिश कर रहे हैं. क्या ऑफसाइड पर स्ट्रांग बल्लेबाजी करते हैं हर्षद, इसलिए पैर पकड़ने की कोशिश हो रही है? बिलकुल, कारण हर्षदची बॅटिंग पाहिले, कारण याच मैदानावरती बराचसा खेळ आपण पाहिला. ज्यावेळेला एक VGPLची स्पर्धा पार पडली होती त्यावेळी देखील पाहिलंय की कुठला स्ट्रॉंग झोन आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त आक्रमक हर्षद खेळू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे षटक आहे ना, एक तर विकेट आला तर चांगला आहे, पण इकॉनॉमिकल जरी आपण गेलो तरी पुढच्या षटकामध्ये फायदा होऊ शकेल. याच उद्देशानं अलंकारांची गोलंदाजी चालली. स्ट्रायकरला कुणाल, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय. धावा 23.
सुंदर सुंदर, मी म्हटलं ना अलंकार प्रयत्न, विकेटचा प्रयत्न आहे जरूर आहे, पण जर इकॉनॉमिकल गेलो तर कदाचित त्याचा फायदा पुढच्या 3 षटकापर्यंत होऊ शकेल. याच उद्देशाने गोलंदाजी अलंकार देखील करतोय. 2 विकल्प आपके पास होते हैं, या तो विकेट के लिए जाना है या एक बार फिर वो बिंदी गेंदे डालना है और बांध कर रखना है. तो अब देखिए अलंकार गेंदबाजी जो कर रहे हैं, ऑफ टर्म के काफी बार ज्यादा जोर लगाया था, ज्यादा शक्ति लगाई थी, इस बार वाइड बॉल का इशारा. तो करम सर इस वक्त बैंक बैलेंस बहुत कम है और खर्चा ज्यादा हो रहा है. जास्त चालय आणि जसं आपल्या खिशामध्ये ज्यावेळेला कमी पैसे असतात थोडंसं जपून वापरायचे आहेत. काही गोष्टीवरती मुरड घालते, आवड जरी असली तरी आपण खरेदी करत नाही, मुरड घालतो, मनाला थोडंसं समजावतोय, ते मनाला समजवायचं आहे मैदानावरती. सुंदर फटका, पण क्षेत्ररक्षक आहेत वाईट इस्लॉंग आपला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे पोहोचलाय, जो डीप कव्हरला होता बघा, डीप अक्ष कव्हरला क्षेत्ररक्षक परफेक्ट आहे, परफेक्ट क्षेत्ररक्षक आहे. जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता वाईट थोडासा ठेवण्यात आला होता. सिंगल रन ऍड होईल, स्कोअरबोर्ड वरती जाऊन पोहोचेल ते 25. 21 धावा अजूनही करायचे आहेत. चेंडूचा खेळ शिरकला आहे तो 20 चेंडू 21 धावा. उदाहरण देना बहुत आसान है, उदाहरण बनना बहुत मुश्किल. अब जाकर इस विपरीत स्थिति में संकट मोचक खिलाड़ी की जरूरत है सत्यनारायण कोपरी के लिए. और चिकल डोगरे टीम की अगर बात करूं तो सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं. अर्षद ऑन स्ट्राइक, 1 विकेट की तलाश में सत्यनारायण कोपरी. यह लाइन बहुत अच्छी है, थोड़ा एफर्ट था यहाँ लेकिन सोच भी थी. केवल एफर्ट डालने से बात नहीं बनेगी, सोच बहुत अच्छी थी, इंटेन अच्छा था. आउट के बाद वाइड वर्कर डाल दिया था. हर्षद के जो पैरों पर गेंदबाजी आप कर रहे थे उसका फायदा मिल रहा था, लेकिन ये बहुत अच्छी गेंदबाज अलंकार द्वारा. एक सरप्राइजिंग होता हर्षदसाठी देखील सरप्राइज होता. त्यालाही वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने चेंडू येईल, लेकिन यही आहे ना क्रिकेट. जहां हमारी सोच खत्म होती वहां से क्रिकेट चालू होती. आपण जिथे विचार थांबतात तिथे क्रिकेट खऱ्या अर्थानं सुरू होतं. आताही तेच क्रिकेट मैदानावरती चाललंय. शेवटचा चेंडू या षटकातील स्ट्रायकर येणार हर्षद. शेवटचा चेंडू बीट केला, पुढचा पाय नाही गेला, कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, लांब राहिले, थोडंसं दुरून खेळलं. चांगलं षटक, इकॉनॉमिकल ओव्हर हाताळलेले आहेत. ते खास करून 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 21 करायचे आहेत. एक ब्रेक घेऊया, धून ऐकूया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा एनसी चषक 2025. फिलहाल आप देख रहे हैं एनसी चषक 2025 की बिल्कुल इस वक्त बहुत ही शानदार कहानी. 18 गेंद में 21 रनों की जरूरत है और 26वां साल कमाल बेमिसाल. समीकरण आपने देखा. अब कंपैरिजन देखे, सत्यनारायण कोपरी 18 पर 2 और चिकन डोगरी 25 पर 2 है. अभी भी अगर देखें तो वो फासला बना हुआ है. वो हम देखें तो अब चिकन डोगरी बहुत ऊपर है और बढ़िया स्टार्ट थोड़ा दिमाग किया था दूसरे ओवर में. तो करम सर आप देखें बहुत बढ़िया खेल, ये इमारतें देखें. और पहले ओवर की कहानी, दूसरे ओवर की कहानी. पहले ओवर जो स्टार्ट हुआ था वो बिल्कुल धीमा, दूसरे ओवर में कमबैक किया. दोनों टीमों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, लेकिन विकेट फैक्टर बड़ा रहेगा. अब समीकरण आपके स्क्रीन पर आने वाली गेंदों की बात करें तो गेंदें 6 कुल मिलाकर और 18 गेंदों में जीतने के लिए फिलहाल चाहिए रन. आपके स्क्रीन पर डीपी लाइव टीम आपको दिखाएगी. 25 2 विकेट के नुकसान पर 25 पर 2. लक्ष्य इतना बड़ा नहीं है, टोटल इतना बड़ा नहीं है, लेकिन तुकाराम सर कांटे की टक्कर होने के आसार जरूर दिखाई दे रहे. गेंदबाजी में सबसे एक्सपीरियंस खिलाड़ी भरत गेंदबाजी करने के लिए आए हैं और 18 गेंदे 21 चाहिए, फासला ज्यादा नहीं है. तो यहाँ अनुशासन चाहिए खास करके गेंदबाज के लिए और संयम का बांध नहीं टूटना चाहिए बल्लेबाजों का. पेशन्स म्हणजे क्रिकेटचा खेळ प्रेशरवाला असतो तसा पेशन्सवाला. तुम्ही संयमाचा उल्लेख केला, संयम दाखवायचा आहे. भरत पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. हलक्या हाताने चेंडूला केला होता, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. बघा संयम दाखवायचा आणि जसं म्हणतात दिमाग के बत्ती को आपको चलाना है. चलाना भी है. हे षटक कोपरी टीमसाठी फार महत्वाचं आहे. जसं मागचं षटक आलं होतं आपण पाहिलं होतं, 5 धावा खर्च केल्या होत्या खास करून अलंकार यांनी. त्याच करता चर्चा केली कोपरीच्या संघाने की हे महत्वाचे षटक कोण हाताळेत. और आपने सही का जास्त एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू आहे भरत पाटील, त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. 17 गेंद में जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. संघर्ष जीवन की पाठशाला है. संघर्ष निराशा को नहीं निश्चय को जन्म देता है और बीच मैदान पर संघर्ष जारी है. स्ट्राइकर पर बल्लेबाज अर्षद इज प्लेइंग ऑन 4, स्कोर 26 पर 2. चौथा ओवर प्रगति पर 17 गेंदों का खेलना बाकी, 20 रनों की जरूरत है. फ्लाइंग स्लिप पर एक खिलाड़ी तैनात है. इस ओवर की अगली गेंद
ऑन साइड पर हुक करना चाहते थे, गेंद के नीचे खिलाड़ी, कैच तो नहीं होगा। कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा। लोखंडे इस बार इस गेंद को अभी फील्ड कर रहे हैं। अच्छी गेंद थी, गेंद बहुत अच्छी थी, फंसाया था, लेकिन बुम बुम गेंद को जज नहीं कर पाए। 2 रन लेने का मौका, दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 28 रन 2 विकेट के नुकसान पर। अब यहाँ कहानी और इंटरेस्टिंग रोचक पिक्चर मैदान के अंदर चल रहा है। रोचक झाला, रिप्ले आपण बघू शकता। अकोटप्याचा चेंडू टॉप एट लागला होता, टॉप एट लागला, बरोच वर गेला चेंडू, निखिल आले चेंडू पर्यंत, पण शेवटच्या क्षणी चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये, दूर राहिले थोडे। एक जीवनदान आणि 2 धावा पूर्ण। मिस केला चेंडूला, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, आणि जसं तुम्ही उल्लेख देखील केला होता की अशा वेळेला तुमचा अनुभव कामाला येणार आहे, एक्सपिरियन्स तुमचा कामाला येणार है। आपने कहा था ना, निश्चय, बिल्कुल, एक इच्छा से कुछ नहीं बदलता, एक निर्णय से थोड़ा कुछ बदल सकता है, लेकिन एक निश्चय से बहुत सारा बदल सकता है। निश्चय करावा लगना है, संकल्प करने की जरूरत है, संकल्प चाहिए इस वक्त। और एक अच्छी गेंद, संकल्प के साथ गेंदबाजी कर रहे भरत, दाव पे लगा सब कुछ, अब झुक नहीं सकते, अब रुक नहीं सकते। यहां अगर देखे तो अस्तित्व की लड़ाई है। 28 2 विकेट के नुकसान पर भरत रंगात आलाय परत। टप्पा पडला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर गेला, लेन चांगली होती, बॅट्समन बीट झाला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा जान टाकतोय भरत। आकोटापाचा चेंडू आहे, झेल होता काय, निखिल चेंडूच्या खाली झेल सुटलाय, ओ ओ ओ ओ ओ कहाणी में ट्विस्ट, झेल सुटला आणि चेंडूही गेलाय सीमा रेषा पार, चौकार। खूप चांगला फटका निश्चित होता। इथे क्षेत्ररक्षक आहे निखिल, बुम बुम चेंडूच्या खाली येणं गरजेचं होतं, आणि आता बैल पण गेलो आणि बैलाचं कासरो पण गेलो, चेंडू पण गेला, म्हणजे झेल पण सुटला आणि चेंडू सीमारेषा पार पण गेला। या 4 धावा सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलते, पूर्ण बदल झालाय, म्हणून एक निश्चय करावा लागणार आहे, बदलायचं आहे। शेवटचा चेंडू आहे, धावा आहेत धावफलकावरती 32 32, 2 गाड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू। आता टॉप एट लागलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, सचिन नाही मिस करणार, हा झेल टिपलाय, शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट। या विकेटनं किती फायदा होईल पण टेन्शन आहे, त्याकरता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 12 मध्ये 14 करायचे आहेत। एक ऐकूया धून आणि येऊया NC चषक 2025। माहिती नाही पण अशा स्पर्धेला असाच सामना शोभतोय। याच्या अगोदरचा एक मॅच अगोदरचा थ्रिल संपला होता आणि आता दुसरा थ्रिल थरार मैदानावरती चालू आहे। हर्षद हताश निराश मनाने बाहेर येतोय, पण मॅच जसा पाहिजे ना प्रेक्षकांना, आपने कहा ना पैसा वसूल, बऱ्याच वेळेला काय असतं की ती IPL ची तिकीट ब्लॅक मध्ये 2000 4000 ला घेऊन पण असा मॅच बघायला भेटत नाही, पैसे टाकून पण असा मॅच होत नाही। आणि काही जण ना आज शेटला चुना लावून पण इथे आले असतील, नक्कीच सांगितलं असेल काहीतरी, कोणतरी आजारी आहे, कोणतरी काहीतरी असं सांगितलं असेल आणि मॅच नारंगीच्या मैदानावरती मॅच बघण्याकरता आले असतील, पण त्यांच्याच दृष्टिकोनात देखील आपण बघितलं तर एक पैसा वसूल मॅच आहे। 32 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 17 धावावरती क्रमांक येतोय भरत, षटक महत्वाचं होतं, खूप चांगली कामगिरी केली। आता समीकरण तुमच्या स्क्रीनवरती ना DB लाईव्हच्या माध्यमातून पहिल्यांदा कंपॅरिझन आपण पाहूया। 25 ला 3 सत्यनारायण कोपरी, 32 ला 3 इथे आपण चिखल डोंगरी संघाला पाहतोय। समीकरण अत्यंत महत्वाचं आहे, धनंजय आपल्याला ते देणार आहे निश्चितच। 12 चेंडू 14 आणि हे सगळे ग्राफिक इतके चांगले आहेत। मगाशी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पहिला, तिथेही धनंजय आपण खूप चांगली कामगिरी केली, चांगले ग्राफिक। 12 चेंडू 14 धावा आहे, शर्यत संपलेले। मगाशी पण आपण बघितलं अशा प्रकारचा सामना झाला होता आणि या मैदानावरती खेळाडूने जणू काय आणला युद्धाचा आव, चांगलाच रंगलाय दुसरा डाव। या सामन्यात कोण कोरणार आपलं नाव, सामना पाहण्याकरता उभा ठाकला अख्खा गाव। कोण खाळून जाणार भाव, राजू बनगे जंटलमॅन। या मॅच मध्ये पहिला चेंडू त्यांनी आम बॉल टाकलाय, डॉट टाकलाय, पहिला निर्धाव चेंडू झालाय, आर्मर होता, आत आलाय चेंडू। जसं तुम्ही उल्लेख केला की कोण खाऊन जाणार भाव, आणि ते एक तो डायलॉग आहे ना, जस्ट लुकिंग लाईक वाव, कोण करणार ते वाव, कोण करणार असा मॅच मैदानावरती आहे। 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 14 धावांची अजूनही आवश्यकता। तुम्ही उल्लेख केला राजेश ओके, नो डाऊट, ज्याला जादूगर म्हटलं जातं असा गोलंदाज। तर दुसऱ्या बाजूला कुणाल, 17 धावांची खेळी त्यांनी साकारली आहेत, मॅच विनिंग खेळी त्यालाही साकारायची आहे, आणि त्याला साथ देता यंग सेन्सेशन हर्ष
जो नॉन स्ट्राईक केलेला आहेत. 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता अलंग ग्राउंड चेंडूचा, जोपर्यंत लॉंग ऑफला फिल्डर करतील एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न. फिल्डिंग 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 क्षेत्ररक्षण थोडासा प्रॉब्लेम ठरतोय. कळीचा मुद्दा या सामन्यामध्ये ठरतोय. जिथे सिंगल होती तिथे डबल आले आहेत. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 34 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडू मध्ये 12 धावा कराय. 10-12 जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार. विस्तार करना है, अपना विस्तार करना है, अपने मंजिल की तरफ जाने के लिए कच्चा विस्तार करने की जरूरत है. राजू गेंदबाजी करने का तैयार. बहुत अच्छी गेंद, लेग ब्रेक है. अनसर पर खेलना चाहते थे, भाप नहीं पाए बल्लेबाज. और राजू का क्या बहुत ओवर जो है अभी 5वां ओवर डालने के लिए है, तो हमेशा मैंने देखा 2 ओवर का स्पेल होता है. आज 1 ही ओवर का स्पेल होगा उनका. नक्कीच. जसं तुम्ही उल्लेख केला विस्तार, विस्तार मतलब एक्सटेन्शन. बघा एक्सटेन्शन करा पण इंटेन्शन घालू नका. या मॅच मध्ये पाहण्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुमचं इंटेन्शन, तुमचा फोकस ढळू देऊ नका या सामन्याकडे. 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. मी म्हटलं ना इंटेन्शन इंटेन्शन, फोकस फोकस. बऱ्याच वेळेला सांगता की कॅमेरामॅन फोकस करो, पण आता ती फोकस करण्याची वेळ खेळाडूंवरती आले. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. म्हणजे समीकरणं मांडली जातात, गणिते मांडली जातात, तिथे त्रिकोण चौकोन षटकोन सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण इथे तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. दृष्टिकोन महत्वाचा आहे. मग बॅट्समन असेल बॉलर, काय सामना रंगला आहे. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. डावखुरा गोलंदाज आहे राजू. हुक केलाय, फलंदाज लागले, धावांची भूक, त्यानं फटका खेळलाय. चाबूक फलंदाजी होते. झापूक झुपूक झापूक झुपूक 4 धावा. चाबूक, चांगला उल्लेख तुम्ही केला. नक्कीच चाबूक स्ट्रोक होता. असा फटका बऱ्याच वेळेला आपण जर पाहिलं तर फोरहँड फटका असा बघतो बऱ्याच वेळेला, तसा फटका खेळ आहे. आता समीकरण आलंय. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. मागचा चेंडू आपण पाहिला होता तो चौकाराच्या दिशेनं गेला होता. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली इनिंग कुणाल देखील साकारतो. एक चांगला चेंडू राजेश ओगे, राजू यांना हाताळायचा आहे. 7-8 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. त्यांना माहिती आहे इथून मी वाचवलेल्या धावा, रोखलेल्या धावा शेवटच्या षटक हाताळण्यासाठी ज्यावेळेला गोलंदाज येईल त्याला फायदेशीर ठरू शकतील. आणि कुणालला माहिती आहे इथे केलेलं मी 1-2 धाव जर नशीब असेल तर चौकार फायदा होईल पुढच्या षटकामध्ये. त्याच्यामुळे त्यालाही माहिती आहे सर्व काही चाललंय, पण जास्त विचार करू नका. बघा अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक तर कोणाचं नाही ऐकल्याने, नाही तर मग सर्वांचं ऐकल्याने. बिल्कुल आप फेल हो सकते हैं. अगर किसी की नहीं सुनोगे तो ही फेल होगे, और सबकी सुनोगे तो पता नहीं लगेगा आपको करना क्या है. अशा वेळेला करायचं आहे. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 8 रन. खुद की सुनो भाई, एक बार खुद की सुनो, अपने मन की सुनो, आपके दिल की सुनो. 7 के अंदर 8 रनों की जरूरत. 38 रन 3 विकेट के नुकसान पर ओवर 5वां प्रगति पर है. राजू गेंदबाजी कर रहे हैं. कमाल का मैच है. एक पैसा वसूल मुकाबला समाप्त हुआ. उसके बाद में दूसरा और एक जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर. एनसी चषक 2025 सामना करेंगे बल्लेबाज कुणाल. 23 पर बल्लेबाजी कर रहे. हर्ष को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला. इस वक्त फ्लाइंग क्लिप गली पॉइंट, उसके साथ एक खिलाड़ी इस वक्त वाइट स्ट्रॉन्ग का बॉर्डर की तरफ तैनात है. इस बार अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. गेंद बॉल लेने के बाद 4 रन. ब्यूटीफुल बैटिंग. कुणाल कर रहे कमाल. गेंदबाज का हुआ बुरा हाल. गेंद बॉल लेने के बाहर. गेंद एक बार बहुत सुंदर तरीके से बॉल लेने के बाहर जाते हुए कुणाल कर रहे कमाल. 4 रन. असं आहे मैदान. असं या मैदानाने भरपूर सामने पाहिलाय. शेवटचा चेंडू बघा थोडंसं क्रीजच्या अँगलला टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण आखूड टप्प्याचा शॉट झाला. म्हणजे सगळ्यांना हात खोलणे का मौका तुम्ही संधी दिली. आणि खरं म्हणजे तुम्हाला फलंदाचा स्टान्स बघायचा होता. 3 स्टंप सोडून होता याचा अर्थ रेडी होते ते. ज्यावेळेला तुम्ही 2 चेंडू त्यांना आखूड टप्प्याचे हाताळले होते ते ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्यासाठी रेडी होते. ते तयारीत होते आणि तो फटका खेळलाय कुणालला. आपले बिलकुल सही का कुणाल कमाल भी कर रहे. धमाल तिथे खास करून येते. त्याला 6 चेंडू आहे. 4 धावांची आवश्यकता आहे, पण मॅच 60-40 वाला आहे. याच मैदानावरती 15 दिवस अगोदर RTOची टुर्नामेंट झाली होती आणि त्याच्यामध्ये 1 नाही 2 मॅच झाल्या होत्या. 6 बॉल 4. रिझल्ट नाही सांगणार, जरा जाऊ द्या. 2 मॅच झाल्या होत्या. 6 बॉल 4. कोपरीचा आपण सामना आपण बघितला होता यापूर्वी. त्याची चर्चा होईल, परंतु मैदानात आत्ता जो रंगतदार सामना आपण बघतोय भरत आलाय.
भरत मॅच सोडून देणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा बा खेळाडू आहे. तर कुणाल कमाल आणि नवीन बॅटर आहे हर्ष जो आहे, त्यानं आतापर्यंत खातं खोललं नाहीये, त्याला गोलंदाजी आता भरत नगर, ज्याने अप्रतिम, भरतने खूप चांगली कामगिरी केली. 6 चेंडू 4, 6 गेंदे 4. कौन करेगा पलटवार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार. इस मुकाबले में रोचकता है बरकरार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार करणार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला तर भरत पाटील मॅचला नाही जाऊन देणार. बघा हारना और हार मानना अलग बात आहे. हार नाही मानायची आहे, हार नाही मानायची. परिस्थिती कशी असू द्या, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीत असतं. त्याच्यामुळे मनस्थिती कठोर करा. चला जास्त वेळ नका घेऊ. बघा वेळ गेला तर एक गोष्ट जसं प्रशांतजीने उल्लेख केला, बाबा मोमेंटम जाईल, मोमेंटम त्या बाजूला जाईल. मोमेंटम हवा किधर रहता है ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. कधी त्या बाजूला उडून जाईल सांगता नाही. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता है. क्या मुकाबला चंद्र मैदान के भरत अपनी बॉलिंग वापस तैयार. राउंड विकेट, बढ़िया गेंद, यहाँ मौका बन सकता है और डायरेक्ट हिट करने की जरूरत. 1 रन मुकम्मल किया गया. डगआउट से आवाज आ रही है, क्या आप मांग रहे हैं, सिंगल मांग रहे हैं, डबल मांग रहे हैं, क्या मांग रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है. रुकने को बोले भाई, रुकिए रुकिए रुकिए, सब्र कीजिए. यहां से डगआउट से आवाज आई है. वो 10 खिलाड़ी जो है ना, मेरे सबसे अब 9-10 खिलाड़ी यहाँ है, सबकी आवाज आई है, रुकिए रुकिए. यहां से एक बार फिर रन न लेना नहीं है. सिंगल लिया गया था और थ्रो हुआ था, लेकिन सिंगल के ऊपर ही निर्भर रहे दोनों बैटर. बिल्कुल सब्र रखिए, लेकिन सब्र कौन रहता है, रखना चाहता है. सब्र ऐसी सवारी ना जिसके ऊपर सवार आदमी को कभी गिरने नहीं देता. इसके लिए सब्र रखिए. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या कडे लागतोय. सब्र ऐसी सवारी है ना जिसके ऊपर सवार आदमी को कभी गिरने नहीं देता, ना किसी के कदमों में ना किसी के नजरों में. इसके लिए सब्र रखिए. मैच बाकी है. 4 चेंडू आणि धावा करायच्या 2. देखिए सारे फल तो मार्केट में मिलते हैं, लेकिन सब्र का फल जो है वो मार्केट में नहीं मिलता. 44 विकेट के नुकसान पर वो आपको मैदान के अंदर जाके बहुत अच्छा प्रदर्शन करना है. और 4 गेंद में 2. मैच समाप्त नहीं है, मैच अभी भी ऑन है. मैदान के अंदर चंद्रा घमासान, हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. टीवी रखी ऑन, गेम इज ऑन. 4 गेंदे 2. अब चक्कर भरत है, मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधी देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल डाव. स्ट्राइक रेंजला फलंदाज हर्ष 1 वरती बॅटिंग करतोय. चुंटला आकाशामध्ये अप्रतिम फटका हर्षच्या बॅट मधनं, आणि हा चेंडू पकडलाय. झेल टिपला गेलेला आहे. तिथे पाहूया कोणता क्षेत्ररक्षक आहे. आतिशनं पकडलाय झेल. हरचा संपलाय खेळ. क्रिकेटमध्ये होत्याच नव्हतं कसं होतं त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. डीजे मास्टर तुम्हाला थांबावं लागेल. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. उत्तम प्रकारचं क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आतिश पाटील, आतिश आतिश बिलकुल नाव आता सांगण्याची गरज नाहीये. थँक्यू. हा झेल बघा मोठा फटका. एकाला वाटलं होतं चिकोडगरे टीम विजयीचं सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत होतं. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा गेम ऑफ अनसर्टन्सी, ग्लोरियस अनसर्टन्सी. आणि तिचा खेळ. आणि आतिशनं भरपूर झेल टिपले असतील, पण हा झेल कायम लक्षात राहण्यासारखा आहे. खेळ बदल आपने सही का, सब्र का फल मीठा होता है. बऱ्याच वेळेला काय काही जण सांगतात कर्म कर फल की अपेक्षा मत कर. नहीं, अपने कर्म किया तो फल की अपेक्षा रखना है. फल आपको मिलेगा, अच्छे काम का फल बिल्कुल मिलेगा. आतिश ने केलंय हे कमाल. मैच मध्ये झाले थोडीशी धमाल. मैच में पलटवार हुआ है. बहुत बढ़िया गेंदबाजी भरत कर रहे हैं. नए बैटर आएंगे, नई कहानी है, नई सोच है, नई उम्मीद है मैदान के अंदर. 3 गेंदे 2 रनों की जरूरत है. क्या मुकाबला है. दर्शक अब देखे धीरे धीरे जो बैठे हुए थे ना वो खड़े हो चुके हैं, रोंगटे खड़े होते हुए. बहुत ही जबरदस्त मैच है. 44 विकेट के नुकसान पर चिकन डोंगरी जीतेगा सत्यनारायण, अभी भी पता नहीं चल रहा है. सत्यनारायण कुपरी या एक बार फिर चिकन डोंगरे. क्या मैच है. दोबारा एक बार फिर देखे टेस्ट क्रिकेट मैदान के अंदर चल रहा है. टेस्ट क्रिकेट का माहौल बना हुआ है. बिल्कुल टेस्ट है. ये दोघांची टेस्ट है ना. टेस्ट क्रिकेट नहीं है, ये टेस्ट है. तुमची परीक्षा आहे. आणि साधी सुधी नाही, अग्नि परीक्षा. अग्नि परीक्षेत तुम्हाला जायचं आहे. 3x2 चा मॅच मैदानावरती आहे. वेदांत आलाय म्हणून मी म्हटलं ना, आपने थोड़ा सा वक्त लिया ना, उस वक्त ने बिल्कुल वो अपना काम कर दिया. समय अच्छा समय चला गया था आपका. अब बुरा समय या अच्छा ये तो बाद में पता चलेगा. लेकिन 3 गेंदे 2 रनों की जरूरत है. कोई एक बार मुस्कुरा रहा है, कोई एक बार फिर देख रहा है ये क्या हो रहा है मैदान के अंदर. भरत तैयार. बढ़िया गेंद आंसर पर खेल दिया. स्कोर के पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं और 2 रन मुकम्मल किया गया है. चिकन डोंगरे वारे वारे
आपके वारे नारे शानदार मैच रोचक मुकाबला टूर्नामेंट में पहला अपसेट होता हुआ सत्यनारायण कोपरी दावेदार टीम टूर्नामेंट के बाहर। नटून थटूनशी फॅशन करूनशी ही फायटिंग होते फायटिंग दुसऱ्या बाजूला देखील चांगला संघर्ष करण्याचा प्रयत्न कोपरीच्या संघाने केला पण काही मिस्टेक चूक झाल्या सुटलेले झेल थोडेसे बिल्डिंगमध्ये झालेली कमी सुरुवातीला बॅटिंग धावा नाही झाल्या पण इतक्या झाल्या त्या तो मॅच जिंकत आता चेहऱ्यावरती आनंद चिकडवणे टीमचा देखील आहे खऱ्या स्पर्धेचा जसा प्रशांत यांनी उल्लेख केला एक बिग अपसेट मोठा अपसेट इथे नोंदवला आहे तो टीम खास करून चिकडोंगरे सर्वेश्वर चिकडोंगरे टीमनं एक मोठा अपसेट ठरला आहे आणि आता मॅचचा सामनावीर चिकडोंगरे टीम मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर आणि ते तर सांगतात बाबा कोणाला पण द्या आम्ही तर मॅच जिंकलाय त्याच्यामुळे ते खुश आहेत कोणालाही दिलं तरी जाऊया आपण तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रशांत आदवडे आहेत मॅच समरी पहा 45 धावा केल्या सत्यनारायण कोपरीनं त्याच्यानंतर 16 धावांची खेळी दीपेशची पाहिली 2 विकेट वेदांच्या नावावरती 2 विकेट किरणच्या नावावरती 1 विकेट ललितचं 2 षटकं चांगली होती फक्त 9 धावा करताना 1 विकेट खर्च केला आणि त्यांना पाठलाग करताना सुरुवात केली ती खास करून कुणालनं 20 धावांची खेळी 10 धावांची खेळी हर्षदची त्याच्यामुळे प्रशांतजी 2 जण आहेत एकानं सामन्याला पूर्णपणे मॅच आपल्याला जिंकून दिलाय तो कुणाल आहे पण 2 षटकं तिथे खास करून आपण जर पाहिलं तर सुंदर हाताळली गेली होती त्याच्यामुळे 2 जण नॉमिनेटेड आहेत पण जसं म्हणतात नेहमी म्हणतात की ज्याने मॅच जिंकून दिले टीमला जिंकून दिले प्रेक्षकांची मनही जिंकल्यात तो खेळाडू ठरलाय या सामन्याचा गेम चेंजर सामनावीर कुणाल। क्या बात है कुणाल बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी संयम और आक्रमण दोनों चीजें आपने देखी है बहुत ही शानदार प्रदर्शन कुणाल का चिखलडोंगरी टीम तुमच्या टाळ्यांचा गजर येत नाही टाळ्यांचा आवाज येत नाही एकदा टाळ्यांचा गजर कुणालसाठी करा अतिशय जबरदस्त कामगिरी नारगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये आज कुणाल चमकदार कामगिरी केली सत्यनारायण कोपरी संघाला पराभूत केलेला आहे आणि या विजयाचा शिल्पकार कुणाल ठरतोय आज ब्रेकिंग न्यूज असणार आहे टेनिस क्रिकेटमध्ये निश्चितच या संपूर्ण आपण ब्रेकिंग न्यूजचा जर बघितलं प्रवीण आज ब्रेकिंग न्यूज असणार आहे सत्यनारायण कोपरी संघाने चिखलडोंगरी संघाला पराभूत केले आणि त्याचा विजयाचा शिल्पकार ठरलाय कुणाल। खूप आनंद झाला या ग्राउंडवरती मी बरेच वर्ष खेळलो आहात आपलं 20 वर्ष झाली आणि आज खेळायला भेटलं मला खूप आनंद झाला खूपच आनंद झाला। ज्या पद्धतीनं टाळ्यांचा गजर होत होता त्याबद्दल काय सांगाल सातत्यानं पॅव्हेलियनमध्ये टाळ्यांचा गजर होता प्रेक्षक जे आहेत समर्थक आहेत ते सपोर्ट करत होते तोच खरा आपला आनंद असतो आपल्या खेळायला जर काही नाही सपोर्ट कुणालनं एकेरी 2 धावा देखील घेतल्या पण त्याला आता शब्द सुटत नाहीत काय सुचत नाही काय बोलायचं इतका आनंद झाला सत्यनारायण कोपरी संघाला पराभूत केलेला एक रोमर्षक सामना समाप्त झाला हीच खासियत आहे रणजी चषक 2025 किंवा यापूर्वी झालेल्या पर्वांची आपण बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं देखील मागचे 2 मॅच रोमर्षक झालेत उत्कंठावर्धक झालेत आणि अपेक्षा यापुढे देखील असतील ही तर सुरुवात है बरंच काय अजून येणं बाकी है ये तो सिर्फ झांकी है असली पिक्चर आना बाकी है प्रारंभिक वाटर मैदान के अंदर आ रहे हैं चलो एक बार फिर कॉम्बॉक्स की तरफ बढ़ते हैं हमारे साथ जुड़ेंगे हमारे साथी कॉमेंटेटर कॉम्बॉक्स में ओवर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद प्रशांतजी नक्कीच जसं त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या की बाबा इतका चांगला इतका चांगला विजय संपादित केला बऱ्याच वेळेला त्या शब्दांना म्हणजे शब्द फुटत नाही तोंडातनं आणि तेच कुणालचे आपण पाहिले होते पण ही इनिंग 2 गोष्टीसाठी महत्त्वाची ठरेल की त्याच्यासाठी फायदा तर त्यांना होणार आहे पण कदाचित जो टीमला आत्मविश्वास तुम्ही दिलेला आहे या इनिंगनं ती इनिंग आता दाखवण्याचा प्रयत्न केला तो प्लेअर ऑफ द मॅच कुणालची 17 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी जी निर्णायक ठरलेली आहेत या सामन्यामध्ये आणि एक अजून गोष्टीचा उल्लेख केला NCC चषक क्रिकेटचा महासंग्राम का म्हटलं होतं त्याची झलक आजच्या पहिल्या दिवसामध्ये 3 सामन्याने दाखवले 2 तर क्लोज एन्काउंटर होते पण पहिला सामना होता ना तोही तसाच होता रफ अँड टफ होता त्याच्यामुळे एकापेक्षा एक सरस सामने या स्पर्धेमध्ये म्हणजे फक्त 4 सामने झालेत आणि 4